सुस्वागतम. सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर भक्तांचे या पवित्र गणेश मंदिरात हार्दिक स्वागत. आपण या पवित्र गणेश मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान गाथा डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सर यांच्या मुखातून ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण दीपप्रज्वलन करून सुरुवात करूया. नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं सुस्वागतम. गोइंग टुरिझमचे CEO श्री केदार जोशी आणि मालिनीताई जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांना श्रीफल, पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. गोइंगो टुरिझम यांनी हा आजचा अंदमान गाथा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि गोइंगो टुरिझम ही संस्था आता डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही आहे. 2013 पासून केदार जोशींनी सुरू केलेली ही वाटचाल आता 2024मध्ये घौडदौडमध्ये रूपांतरित झालेली आहे. गोइंगो टुरिझमनी आत्तापर्यंत विविध टूर्स अरेंज केलेले आहेत आणि अजूनसुद्धा त्या करत आहेत. त्याच्यातल्या काही ठळक ज्या त्यांच्या सहली आहेत ज्या त्या प्रामुख्याने करतात अजूनसुद्धा, त्याची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. ते करणाऱ्या टूर्स आहेत 11 मारुती करतात, गिरनार परिक्रमा, गिरनार यात्रा, अथांग गुजरात, नेपाळ, दुबई, लद्दाख, काश्मीर, काशी, गया, प्रयाग, नंतर गोवर्धन परिक्रमा, द्वारका बेट, साऊथ टूर, अयोध्या, नर्मदा परिक्रमा ते वर्षातून 2 वेळा अरेंज करतात. जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक असते आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असतो. तर आणि अंदमान ह्या आमच्या गोइंगो टुरिझमच्या या 2 फेवरेट आहेत. आणि आता 2025 पासून आम्ही ईस्ट इंडिया म्हणजे आसाम आणि हे तो सगळा भाग पादाक्रांत करायचा केदार जोशी आमचे CEO यांचा निर्धार आहे आणि आता ते आम्ही लवकरच चालू करत आहोत. पण नर्मदा मी आवर्जून जातो आणि मला ती खूप आवडते सुद्धा परिक्रमा. त्यातून खास गोइंगो बरोबर जाणं म्हणजे त्यांची सेवा, 15 दिवस कांदा लसूण विरहित जेवण असतं. सकाळी शुगरवाला चहा, विदाऊट शुगर चहा, कॉफी विदाऊट शुगर कॉफी, चहा, नाश्ता, दुपारी वेळेवर जेवण. म्हणजे आता आम्हाला इतकी सवय झाली, तिकडनं आल्यानंतर बायकोला एखाद दिवशी म्हटलं की 8 वाजले अजून नाश्ता नाही, तर ती आम्हाला ओरडते, तुम्हाला का गोइंगो टूरची ही नर्मदा परिक्रमा वाटते काय वेळेवर द्यायला सगळं. तर एवढी सवय त्यांची आणि खूप सुंदर टूर असते जी मी स्वतः 4थ्यांदा आता करणार आहे. आणि आता आपण येऊया स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदकमलाने पावन झालेल्या अंदमानला भेट द्यायला जाताना आपल्या सोबत असणार आहेत तेजस्वी प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, आपले सगळ्यांचे लाडके आणि डोंबिवलीकरांचे तर विशेष करून लाडके असलेले डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचं आपल्याला या अंदमान टूरमध्ये 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर ही अंदमान टूर आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच्यात आपल्याला डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचा सहवासच फक्त लाभणार नाही आहे, तर त्यांच्याबरोबर सावरकरांना समजून घेणे, उमजून घेणं, ऐकणं आणि तेही अंदमानात प्रत्यक्ष हे भाग्य आपल्याला लाभू शकणार आहे. ते 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर
या टूरचं नाव आहे अंदमान साध राष्ट्रतीर्थाची. ही बहुतेक 6 days 7 night आहे ना टूर्स, 6 days 7 night. हो, तर ही ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जरूर केदार जोशी यांना संपर्क करावा. आणि आता मी आपल्या केदार जोशींचीच ओळख करून देतो, थोडक्यात देतो. आपल्या डोंबिवलीचे श्री केदार जोशी यांची थोडक्यात ओळख. केदार जोशी यांची ही 5वी पिढी डोंबिवलीत नांदते आहे. डोंबिवलीतील बाजीप्रभू देशपांडे चौकात जो दामलेवाडा आहे तिथे त्यांचे आजोबा राहायचे. म्हणजे त्या काळात जनसंघाचं कार्यालय होतं त्याच्या अगदी समोर, एकदम नाकासमोरच म्हणा. जनसंघाच्या कार्यासमोर दामू जोशी हाच त्यांचा खूप वर्ष पत्ता होता. जनसंघात येऊन गेलेले बरेच जण म्हणजे परमपूज्य गोळवलकर गुरुजी हे दामू जोशी यांच्या घरी राहून गेलेत. एवढेच नाही तर अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आपले पंतप्रधान हे देखील, तसेच बाबूजी हे देखील त्यांच्या घरी राहून गेलेत. त्यामुळेच राष्ट्रप्रेम, प्रखर हिंदुत्व यांचे बाळकडू या कुटुंबाला लहानपणापासूनच मिळाले आहेत. आणि आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांचे आशीर्वाद तर यांच्या कुटुंबाला मिळालेलेच आहेत. आणि तेज म्हटलं, तेज प्रखर हिंदुत्व असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रथम येतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरच. आपल्याकडे अशी प्रथा आहे, म्हणजे आपल्याकडे सनातन धर्मात विष्णू सहस्रनाम, देवी सहस्रनाम, 108 नावं. तसं जर विशेषणांचं करायचं ठरवलं तर आपल्याकडे जे म्हणतात की सावरकर म्हणजे ही विशेषणं जास्तीत जास्त आपण सावरकर अशा फारच कमी मोजके लोक आहेत ज्यांना ही सहस्त्र नावांची विशेषणं आपण लावू शकतो. सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद, अगदी प्रखर हिंदुत्ववाद, अजोड वक्तृत्व, धारदार लेखणी, धारदार विचार, त्यागमूर्ती, तत्व, तर्क, तारुण्य, तीर, धाडसी, तितिक्षा, क्रांती सूर्य, तलवार, उत्स्फूर्त, स्फुल्लिंग, बुद्धिवंत, चातुर्य, राजकर्ता, अवीट कवी अशी अनेक विशेषणं अखंड जगातल्या फारच मोजक्या व्यक्तींना शोभून दिसतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न. हो, भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि मी आता केदार जोशी यांना आपली सगळ्यांची ज्याची सगळे वाट पाहतात त्या शेवडे सरांचं चर्चासत्र चालू करावे अशी मी विनंती करतो आणि त्यांच्या हातात माईक सोपवतो. नमस्कार. गोइंगो टुरिझमच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं इथे स्वागत करतो. आपण इथे जमलेले जे आहात, मला असं वाटतं ते मनापासून सावरकरांवर प्रेम करणारी मंडळी इथे जमलेत. एक अतिशय यंग मुलगा इथे आलाय, त्याचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो. कारण वयोगट थोडा बाकी सगळा मोठा आहे, पण तो मात्र खूप यंग आहे. आणि या यंग एजमध्ये जर का सावरकरांविषयी ऐकायला आला असेल तर खरोखर आपल्या देशाचं भविष्य संपूर्ण अंधारात नक्की नाही आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. जय भवानी, जय भवानी, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करतो. या तमाम आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना नमस्कार करतो. आणि आजचे आपले सगळे अतिथी जे इथे आलेले आहेत त्यांनाही नमस्कार करतो. आणि आपले प्रमुख पाहुणे सच्चिदानंद शेवडे यांनाही नमस्कार करतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर याविषयी मी सरांना विनंती केली, तत्क्षणी हो म्हणाले. एका सेकंद, म्हणजे आपण ज्याला म्हणतो काही नॅनो सेकंद फक्त जे बोलायला लागतात. मी फक्त सरांना म्हटलं की सर आपण असं काही करूया का? कधी सांग मला. गेले माझ्या माहितीप्रमाणे सर कमीत कमी 30 वर्ष, 30 ते 35 वर्ष, तरी तुम्ही 40 वर्ष सावरकर या विषयावर ते बोलतायत. म्हणजे कदाचित आज जे बोलणारे आहेत त्यांच्या कित्येक आधी डॉक्टर सच्चिदानंद शेवडे हे सावरकरांवर बोलतायत. तर यावेळेसाठी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपण एकदा त्यांचं टाळ्या वाजवून खरंच मनापासून धन्यवाद करू. सावरकर मांडावे का, सावरकर मांडावे का लागतात? प्रश्न तिकडे सुरू होतो ना सगळा. सावरकर का मांडावे लागतात? आता इथे सगळ्यांचे विचार वेगवेगळे, इथे बरेच गोष्टी लगेच सावरकर का मांडावे लागतात, बाकी का मांडावे लागत नाहीत? हा विषय आहेच. थोडंसं मी पुढे जातो. 28 मे 1883 साली या वीर पुत्राचा सावरकरांचा जन्म झाला. बगूर येथे, नाशिकपासून काहीशा किलोमीटरवर. पुढचं शिक्षण नाशकात आणि त्याच्यानंतर मग 1902 साली BA करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेज पुणा. मित्रांनो, आत्ता मी जे फक्त म्हटलं तुम्हाला याच्यात सावरकरांची 19 वर्ष गेली. बाबाराव सावरकर म्हणजे ते गणेश सावरकर त्यांचे जे मोठे बंधुराज होते, या 19 वर्षामध्ये या मूर्तीने आपल्या मोठ्या बंधुराजांबरोबर नाशकात अनेक चळवळी केल्या होत्या. अनेक अशी यंत्रणा त्यांनी बांधली होती आणि त्यांचे विचार हे प्रखरच होते. लहान बाळाचे पाळण्यात वगैरे दिसतात वगैरे आपण जे म्हणतो, हे 100% या व्यक्तिमत्वासाठी खरं होतं. असंख्य चळवळी छुप्या रीतीने त्यांनी मांडल्या होत्या, केल्या होत्या आणि त्याच्यात त्यांचा प्रचंड मोठा हात होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा गेले तेव्हा एक घटना अशी, म्हणजे स्वदेशी मुवमेंट चालू झाली होती. मला असं वाटतं स्वदेशी मुवमेंट साधारणतः 1905ला चालू झाली आणि त्या स्वदेशी मुवमेंटमध्ये सावरकरांनी असं ठरवलं होतं की आपण विलायती कपड्यांची होळी करायची. आणि मग कपडे कसे मिळणार, कपडे कसे जमणार, मग काय करणार, हे सगळं त्यांचे सगळे जे काय त्यावेळेचा मित्र मेळावा, मित्रकट्टा, मित्र जे होते त्यावेळेस, जे सगळे तरुण फर्ग्युसन कॉलेज आणि पुण्यातल्या सानिध्यातले, त्या सगळ्यांनी ठरवलं की स्वदेशी होळी ही झालीच पाहिजे. पण मग स्वदेशी होळीचं महत्त्व या सो कॉल्ड डिसिप्लिन्ड ब्रिटिश राज्याला कळणार कसं? तेव्हा सगळे सवंगडी लोकमान्य टिळकांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वदेशी होळी करणार आहोत, तर तुमचा सहभाग आणि तुम्ही तिथे यावं अशी इच्छा आहे. तेव्हा लोकमान्य टिळकाने फक्त एकच गोष्ट सांगितली की होळी होळीसारखी व्हायला पाहिजे, शेकोटी नाही. मग होळी होळीसारखीच झाली. लोकमान्य टिळक तिथे आले. जाताना लोकमान्य टिळक त्यांना एवढंच सांगून गेले, संपूर्ण होळी जळेस तर तुम्ही इथेच सगळ्यांनी थांबायचं. आजूबाजूला असलेला वाडा पेटला जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना ब्रिटिश तुरुंगात टाकतील की वाडा जाळण्याचा प्रयत्न केला किंवा घरं जाळण्याचा प्रयत्न केला. याच्या अंडर मित्रांनो, स्वदेशी होळी झाली, होळी होळीसारखीच झाली. असंख्य कपडे जाळले गेले. ब्रिटिश राज्यापर्यंत त्याची दाह पोचली. त्याच्यानंतर BA झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधनं मग पुढे जायचं. याच्यासाठी श्यामजी वर्मा नावाचे जे एक तेजस्वी फ्रीडम फायटर आपण म्हणूया, जे होऊन गेले, त्यांनी सावरकरांना स्पॉन्सरशिप दिली त्यांच्या याच्यातनं. आणि नंतर सावरकर ब्रिटनला गेले बॅरिस्टरी शिकायला. 1906 साल लक्षात घ्या. 1906 साल जेव्हा तमाम भारतात मध्ये
दुसऱ्या गावाला जायचं देखील कोणी स्वप्न बघू शकत नव्हतं, किंवा जायचं तरी बैलगाडीतनं किंवा टांग्यातनं जायला लागायचं. अशा वेळेस हा धाडसी मुलगा ब्रिटनला निघाला बॅरिस्टरी करायला. हेतू काय होते मनातले हेतू काय होते की मी ह्या इंग्रजांना धडा शिकवेन, यांच्याच कायद्याने यांचा कायदा मी कोळून पेईन आणि मग मी बघतो हे कसं भारताला स्वातंत्र्य देत नाहीत. मित्रांनो, विचार प्रखर होते, इतकं सोपं नाही. ब्रिटनला जाणं 1906 सालामध्ये 6 सालाबरोबर तिकडे गेल्यानंतर सुद्धा सावरकर शांत बसले का? नाही. तिकडे देखील फ्री इंडिया सोसायटी स्थापना झाली. फ्री इंडियाची सोसायटीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग. बरं लक्षात घ्या, स्वातंत्र्याची होळी केली म्हणजे होळीनी त्याने सुरुवात केली. स्वदेशी होळीपासनं ब्रिटिश इंटेलिजन्सनी ऑलरेडी ब्रिटनमध्ये हा निरोप पाठवलेला होता की कीप आय ऑन दिस गाय, डेंजरस पर्सन. असा ऑलरेडी इंटेलिजन्सचा मेसेज ब्रिटनमध्ये गेलेला होता या तरुणाविषयी. तिकडे गेल्यानंतर तर काय मग फ्री इंडिया मुवमेंट, मदनलाल धिंगरा, प्रखर, अतिप्रखर तेजस्वी स्वरूप त्यांच्या म्हणजे एकंदरच तो जमावडाच त्यांचा प्रखर होता सगळा. तिथे सुद्धा मदनलाल धिंगरांकडे यायच्या आधी 18 स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर खरं जर मोठं कार्य जिथनं सुरू झालं तर ते त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ते मराठीत लिहिलं, पण तिथे मराठी प्रिंटिंग प्रेस नाही आहेत. मग प्रिंटिंग कोण करणार? म्हणून मग ते संपूर्ण पुस्तक त्यांच्याच काही सहचार्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. द इंडियाज वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. 1857ची क्रांती जी झाली त्या 1857च्या क्रांतीवर त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक होतं ते पुस्तक पुढे गीता ठरलं. असंख्य स्वातंत्र्य सैनिक त्याच्यातनं प्रेरित झाले. त्याच्यातलं सर्वात मोठं नाव भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस देखील त्यांच्या सानिध्यात आले होते. ह्या पुस्तकाने या पुस्तकाच्या 3 प्रती छापण्यात आल्या पहिल्यांदा फक्त. त्यातली पहिली प्रत त्यांनी बाबासाहेबांना पाठवली, म्हणजे मोठ्या बंधुराजांना पाठवली. आता ऑफकोर्स ती प्रत त्यांनी पाठवली असणार, ती छुप्या मार्गानेच पाठवली असणार, म्हणजे त्या प्रतीचं स्मगलिंग झालं. त्याच्यानंतर दुसरी प्रत त्यांचा मित्र तिकडचा कोटिनो, आणि तिसरी प्रत जी त्यांनी दिली ती प्रचंड प्रेरित ठरली. ती म्हणजे मॅडम कामा ज्या होत्या त्यांनी त्याच्या नेदरलँड्स आणि स्कॉटलंडमधनं काही प्रती छापून घेतल्या आणि त्या भारतात स्मगलिंग करण्यात आल्या. आता आपण रणदीप हुडाचा पिक्चर बघितलाच असाल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. त्याच्यामध्ये आपण आणखीन काही गोष्टी बघितल्या की तिकडे पिस्तूल बनवण्याची आणि पिस्तूल कशी तिथे स्थापन करण्याची संपूर्ण जी यंत्रणा होती ती कशी तिथे त्यांनी मिळवली वगैरे 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 वगैरे. हा जो संपूर्ण भाग आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या की इतका भाग हा सोपा नाही समजणं की पिस्तूल 1906 साली ही पिस्तूल बनवली जिकडे होती त्याचा संपूर्ण बनवण्याचा जो प्रक्रिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, ती संपूर्ण पेपर मार्गावर आणून त्यातली काही पिस्तूल विकत घेऊन ती पुस्तकात त्याचं हे बनवून आपल्याकडे स्मगल करण्यात आली. इतक्या सोप्या गोष्टी नव्हत्या, कारण ब्रिटिश राज्य म्हणजे एकदम डिसेंट माणसं होती, नाही एकदम डिसिप्लिन्ड आणि एकदम बेस्ट ओनेस्ट आणि अशी त्यांची छवी होती, नाही जी त्यांनी भारतात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. ते गेल्यानंतर त्यांच्या चड्डीतनं पडलेले सगळे जे लोक होते त्या चड्डीतनं पडलेल्या लोकांना त्याचा विसर काही झाला नाही आणि अजूनही आपण त्याचे परिणाम भोगतोच आहोत आणि कित्येक वर्ष आपण अजून भोगणार आहोत. हा विषयाकडे न जाता एक महत्त्वाचा टप्पे 2 सावरकरांच्या आयुष्यामध्ये आले. 1909 साल काहीसं सावरकरांसाठी खूप असं महत्त्वाचं साल होतं. 1909 साली सर्वात महत्त्वाची घटना घडली ती मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलेला मारलं ब्रिटनमध्ये आणि शेवटी पकडला गेला. तिथे मात्र सावरकरांना कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांनी मध्ये येऊ दिलं नाही. बघा,
तुरुंगवास ब्रिटिशांच्याच लंडनमध्ये मदनलाल धिंगरा आणि कर्झन वायलेला मारलं आणि तिथेच त्यांच्याच बरोबर राहणारा क्रांतिकारी आपल्या कारिकाचं कुठेही नाव येऊन देत नाही किंवा नाव आल्यानंतर देखील अशा कुठच्याही प्रकारचं भाषण वर्तन करत नाही. पकडलं गेल्यानंतर जेलमध्ये. म्हणजे मदनलाल धिंगरा हे किती देशभक्त होते. त्यांना हे माहिती होतं मी तर पकडला जाणार आणि मी तर फासावर जाणार, पण माझ्या सहचार्यांना फासावर जायला लागू नये. द मुवमेंट शुड बी ऑन. मुवमेंट चालू राहिली पाहिजे. मित्रांनो, त्या 1909 साली आणखीन एक भारतात घडलेली घटना, इंदोरमध्ये जन्म घेतलेला अनंत कानेरेचं नाव किती जणांना माहिती आहे? जरा हात वरती करा. अनंत कानेरेंचं नाव किती जणांना माहिती आहे? अनंत कानेरे. मित्रांनो, जेव्हा बाबासाहेबांना म्हणजे नाशकात जेव्हा ते पहिल्यांदा भेटायला आले होते बाबासाहेबांना, सावरकरांच्या मोठ्या बंधुराजांना, कारण 1904 सालीच अभिनव भारताची स्थापना सावरकर आणि बाबारावांनी केलेली होती. तर बाबारावांना जेव्हा ते भेटायला आले तेव्हा त्यांनी बघितलंय मिशुरुडू सुद्धा न फुटलेला मुलगा काय क्रांती करणार, आणि जर पकडला गेला तर आपल्या सगळ्या मुवमेंटची हा वाट लावेल. या उदात हेतूने संध्याकाळी पेटलेला, त्या काळामध्ये आत्ताच्या सारखे हे नव्हते ना, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आईन्स्टाईनने आणलेले सगळीकडे बल्ब असं नव्हतं ना सगळीकडे. तर बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की हा पंटी लावलेला जो दिवा असतो तो, तर म्हणे आम्ही तू जरा जाऊन येतो, जरा तोपर्यंत याला हातामध्ये पकडून बस. या 18 वर्षाच्या अनंत कानेरींनी हातामध्ये हे बाहेर जाऊन येईस तर पकडलं होतं. हे बाहेर जाऊन आले, दोन्ही हात संपूर्ण रक्तबंबाळ, तरीही हातामध्ये दिवा होता. हे तक्षणी ते म्हणाले काय करतोस तू? अनंत कानेरेंनी दिवा खाली ठेवला आणि नंतर हातामध्ये, येस, हा कामाचा माणूस. याच अनंत कानेरींनी आणखीन 2 साथीदारांबरोबर त्याच्या, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे अशी दोघांची नावं, यांनी नाशकातला कलेक्टर ज्याची बदली झाली होती मुंबईला, त्याचं नाव आर्थर जॅक्सनला च्या बदलीचा कार्यक्रम आयोजित केला होता विद्यानंद थिएटरमध्ये. त्या विद्यानंद थिएटरमध्ये भर सगळ्या ब्रिटिश पोलिसांच्या समोर उभं राहून बंदुकीची गोळी झाडली. 4 गोळ्या झाडल्या. किती? 4 गोळ्या झाडल्या. 4. आणि पळाला नाही, तिथेच उभा राहिला. तर ब्रिटिश पोलिसांनी त्याला पकडलं. पकडल्यानंतर त्याला जेव्हा कोर्टात विचारण्यात आलं की तू पळाला का नाहीस, वाय डिड नॉट यू रन, तो म्हणाला पळाला तर तुम्ही पाहिजेत, तुम्हाला पळवण्यासाठीच तर मी इथे आलोय. मित्रांनो, लक्षात घ्या, ही गोष्ट का महत्वाची आहे, कारण ह्या खटल्यामध्ये बाबासाहेब सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आरोपी करण्यात आलं. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि या खटल्यामुळे त्यांना पकडण्यात आलं. आता पकडण्यात कसं आलं, त्यांची होडीतली जी उडी आहे, ज्याला आपण म्हणतो म्हणजे एक दिव्य अशी उडी, तर त्या उडीचा संपूर्ण आपण मग आता डॉक्टर साहेबांकडनंच ऐकूया. त्याचबरोबर आणखीन त्यांच्याबरोबर शंकर सोमण, नारायण जोशी आणि गणेश वैद्य नावाचे 3 जण होते, ज्यांना आजीवन कारावास ब्रिटिशांनी दिला. या 3घांना मात्र विनायक देशपांडे, अनंत कानेरे आणि सोमण केशवजी कर्वे, या 3घांना मात्र ब्रिटिशांनी 1910 साली 19 एप्रिलला ठाण्यामध्ये फाशी देण्यात आली. या 3 यंग मुलांना इतके ब्रिटिश डिसिप्लिन्ड आणि चांगले होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव जितके भारतामध्ये मोठे आहेत, तितकेच
अनंत कान्हेरे, केशवजी आणि विनायकजी मोठे आहेत. पुढची जी संपूर्ण आपल्याला ऐकायचं आहे. आता डॉक्टर साहेब तुम्हाला 3 प्रश्न विचारतो आणि तुमच्याबरोबर बसतो. अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनला बंदुकीच्या गोळ्या मारल्या, त्याचा लगेच परिणाम काय झाला? दुसरा असा की कैद कशी झाली सावरकरांना, कुठे झाली कैद सावरकरांना? त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, कैदेतून सुटकेसाठी बोटीतली ती ऐतिहासिक उडी याबद्दल, आणि नंतर परत कैद. अशा टोटल 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्या हातनं घेऊया, म्हणजे तुमच्या मुखातनं घेऊया आणि आपण या प्रश्नावळीला सुरू करूया. आपल्या डोंबिवलीमधलंच एक उभरते लेखक, इतिहास संशोधक, खरं म्हणजे उभरते म्हणायला नको तर आता प्रस्थापित म्हणायला पाहिजे, कारण त्यांचं पहिलंच पुस्तक हिटलरवरचं आलं तेच 900 पानाचं होतं. आत्ता दुसरं जे पुस्तक आलंय ते गांधी हत्या, एक ऐतिहासिक मीमांसा, हे जवळपास 1500 पृष्ठांचं 2 खंडाचं आणि डबल क्राऊन आकार म्हणजे मोठा आकार असे असलेले पराग वैद्य आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, पुढे येऊन बसावं. आणि केदार जोशींना विनंती करतो की त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन सत्कार करावा. सतरा वर्ष एखाद्या विषयावरती संशोधन करून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं लेखन करणं सोपी गोष्ट नसते. एकदा लेखनाला बसा म्हणजे कळेल लेखन हे काय असतं ते, त्याशिवाय आपल्याला कळत नसतं. असतो केदार जोशींनी आता जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर खरं म्हणजे खूप मोठं आहे. कान्हेरे, कर्वे, देशपांडे या 3 तरुणांना आपल्या इथल्या ठाण्याच्या कारागृहामध्ये फासावरती चढवण्यात आल्यानंतर खरं म्हणजे ती फाईल बंद व्हायला पाहिजे होती, पण ती फाईल उघडीच ठेवली. त्याला कारण सावरकरांनी पाठवलेली जी 20 ब्राउनिंग पिस्तूल होती त्यातलं एक पिस्तूल अनंत कान्हेरेंनी वापरलं होतं आणि याकरता ती फाईल उघडी ठेवलेली होती. सावरकरांच्या वरती ज्या वेळेला वॉरंट काढलं होतं तोपर्यंत मदनलाल धिंगरा फासावरती चढलेला होता. सावरकरांची प्रकृती ही ब्रिटनमध्ये तितकीशी बरी नव्हती. ते सहजपणे ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती बसलेले, बरोबर निरंजन पाल आहे त्यांच्या, म्हणजे बिपिनचंद्र पालांचा मुलगा. लाल, बाल आणि पाल आपल्याला ऐकून ठाऊक आहेत, त्यातले जे बिपिनचंद्र पाल त्यांचा मुलगा निरंजन पाल ते त्यांच्याबरोबर होते. आणि सावरकर ब्रायटनला समुद्र किनाऱ्यावर बसून समोर समुद्राकडे बघतायत, ओठ काहीतरी पुटपुटतायत आणि त्यांचे डोळे गळायला सुरुवात झाली. निरंजन पालनी विचारलं की मित्रा काय झालं आणि काय म्हणतोयस, ते मोठ्याने म्हणणं. तर म्हणाले तुला कळेल का? तो म्हणाला कळेल की. आणि मग सावरकरांनी ने मजसी ने हे जे त्यांची काव्यरचना आहे ती तिथली ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ती त्यांनी तिथे म्हटल्यानंतर निरंजन पालना शब्द कळत नाही आहेत, कारण मराठीचा त्याला गंधही नसतो, पण भाषा भावनेच्या मध्ये अडसर येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण हे आहे की भाषा कोणती असली तरी जी भावना आहे ती भावना निरंजन पालांच्यापर्यंत व्यवस्थित पोचली. त्याच्या पुढच्या काळात ती आता आपल्यापर्यंत किती पोचली हे त्या गाण्याच्या यशस्वीतेवरून आपल्याला कळतंच, कारण सावरकरांची गाणी म्हटल्यानंतर आठवणारी जी गाणी आहेत त्यात सागरा प्राण तळमळला आहे, जयोस्तुते आहे, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजाची जी मोजकी 3-4 गाणी सावरकरांची आपल्याला माहिती आहेत त्यातलं ते एक गाणं. तर हे सगळं पाहिल्यानंतर मग सावरकर त्यानंतर फ्रान्सला गेले. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना हवा पालटासाठी फ्रान्सला जाण्याचं. फ्रान्सला गेले. फ्रान्सला जाऊनही स्वस्त बसलेले नाहीत. तिथे तलवार नावाचं एक नियतकालिक काढलं आणि त्यात अनंत कान्हेरेंच्या बाजूनी एक लेखही सावरकरांनी लिहिलेला होता. सावरकरांच्यावरती पकड वॉरंट ब्रिटनमध्ये निघालंय आणि आता ब्रिटनमध्ये त्यांचा समावेश फरारी म्हणून झालेला होता. खरं म्हणजे व्यवस्थितपणे ते अनुज्ञा घेऊन गेलेले आहेत फ्रान्समध्ये, तरी सुद्धा त्यांना फरारी म्हणून घोषित करण्यात आलं.
आणि हे झाल्यानंतर सावरकर जेव्हा परत यायला निघाले तेव्हा मॅडम कामा म्हणाल्या की तुम्ही परत गेलात तर तुम्हाला अटक होणार आहे ब्रिटनमध्ये, तेव्हा अशा वेळेला जाऊ नका. सावरकर म्हणाले असे, केलेल्या कृत्याचं उत्तरदायित्व हे ज्याने त्यांनी घ्यायला पाहिजे, जर तसं घेतलं नाही तर इतर निरपराध्यांचा अकारण छळ होतो, तसं व्हायला नको म्हणून मी जातोय. आणि असं म्हणून ते परत आले आणि येता क्षणी त्यांना अटक करण्यात आली आणि बोर्स्टलच्या कारागृहामध्ये त्यांना डांबण्यात आलं. तिथे डांबल्यानंतर त्यांच्यावरती एकच निर्बंध होता, तो म्हणजे त्यांना भेटायला जे कोणी येतील त्यांनी तिथे इंग्रजीतच बोलायचं, कारण कळायला पाहिजे ना, आरक्षणाला कळायला पाहिजे. इतर कोणत्याही भाषेत बोललं तर कळणार कसं, म्हणून निर्बंध हा की इंग्रजीतच बोलायचं. आणि तसं होत असताना ज्या वेळेला VVS अय्यर सारखा माणूस भेटायला गेला त्यावेळेला सावरकरांनी कुचकुचत्या स्वरात त्याला सांगितलं की आता आपली भेट फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावर, म्हणजे लक्षात घ्या मार्सेलिसची उडी ही फ्ल्यूक नाही आहे, सोची समजी चाल ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची, उगाच काहीतरी म्हणून नाही आहे, जमलं तर बघू असंही नाही आहे. आणि त्यानंतर कारण सावरकरांना तिथेही सोडवणारे खूप माणसं होती, गाय अल्ड्रेड सारखा एक ब्रिटिश मित्र त्यांचा हा त्यांच्या बाजूने उभा होता, तो सावरकरांच्या सुटकेसाठी फंडही तिथे जमा करत होता. तो फंड अनेक भारतीय तरुणांनी त्या फंडाला मदतही केलेली होती. पण अत्यंत श्रीमंत असा एक भारतीय विद्यार्थी तिथे शिकायला होता, त्यांनी मात्र 1 पाऊंड सुद्धा देणं नाकारलं. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं जवाहरलाल मोतीलाल नेहरू. बाकीच्यांच्याकडून काहीतरी पैसा जमा होत होता. तो फंड एवढ्या करता होता की सावरकरांची केस ही ब्रिटनमध्येच चालावी, त्यांना भारतात पाठवलं जाऊ नये, कारण भीती ही होती की त्यांना भारतात पाठवलं की फाशीची शिक्षा होणार, म्हणून तिथे त्यांना पाठवलं जाऊ नये. याकरता गाय अल्ड्रेडनी नुसते प्रयत्न एवढेच केलेत असं नाही, तर त्यावेळेला आयरिश क्रांतिकारकांचा सुद्धा भारतीय क्रांतिकारकांना खूप सपोर्ट होता. म्हणजे मदनलाल धिंगरा हुतात्मा झाल्यानंतर अनेक आयरिश क्रांतिकारकांनी संपूर्ण ब्रिटनभर मदनलाल धिंगराची प्रशंसा करणारी पोस्टर्स लावलेली होती. इतके आयरिश क्रांतिकारक भारतीयांच्या बाजूनी होते. त्यातल्या 2 आयरिश तरुणांनी सावरकरांना सोडवण्याचे 2दा प्रयत्न पण केले. खुद्द ब्रिटनमध्ये सावरकरांना सोडवण्याचे प्रयत्न झाले, पण दुर्दैवाने दोन्ही प्रयत्न फसले. आणि मग त्याच्यानंतर सावरकरांना ज्या वेळेला भारतात पाठवण्याचा ब्रिटिश कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला VVS अय्यरला सावरकरांनी सांगितलं की आता मात्र म्हणाले मार्सेला आपली भेट, मार्सेलिस असं आपण म्हणतो, फ्रेंच उच्चार त्याचा मार्से आहे, त्यामुळे मार्सेला ते जाऊन पोचणार आणि तिथे आता उडी मार काहीतरी करणार, आपली सुटका करून घेणार, एवढं सावरकरांनी ठरवलेलं होतं. आणि हे VVS अय्यरना सांगितलं आणि VVS अय्यरनी ताबडतोब तो निरोप मॅडम कामांपर्यंत पोहोचवला. VVS अय्यर त्यांच्या आधी निघाले. गंमत बघा, किती लक्ष ब्रिटिश गुप्तचर खात्याचं होतं म्हणून ही सहसा माहिती नसलेली हकीकत आपल्याला सांगतोय की VVS अय्यर ज्या वेळेला मार्सेच्या धक्क्यावरती उतरले आणि ते आपली बॅग घेऊन चाललेले होते, त्यांच्या बॅगेवर त्यांची आद्याक्षरं होती VVS, आणि ती पाहिल्यानंतर एका ब्रिटिश गुप्तचरांनी मागून त्यांना आवाज दिला, अय्यर, मिस्टर अय्यर. त्यांनी लक्षही दिलं नाही. बघा, आपल्याकडला जर असं कोणी हाक मारली तर चटकन आपण मागे बघू, किंवा दुसऱ्या कोणाला तरी हाक मारली, ओ जोशी करून, साधारणपणे जोशी, देशपांडे, कुलकर्णी, पाटील, भोसले बरेच असतात हो. रस्त्याने एवढी हाक मारली तरी 50-50 जण मागे वळून बघतात की आपल्याला मारली का म्हणून. पण यांनी आपल्या कानावरही ते पडलेलं नाही, ती हाक पडलेली नाही, अशा थाटात ते पुढे चालत राहिले. म्हणून तो धावत गेला त्यांच्या पाठोपाठ आणि त्यांना थांबवलं आणि त्यांना विचारलं, आर यू मिस्टर अय्यर, मिस्टर VVS अय्यर? तो म्हणाले नो. तो म्हणाला, तुमच्या बॅगेवर तर दिसतंय VVS. येस म्हणाल, दॅट इज माय नेम, वीर विक्रम सिंग. हे चटकन सुचायला लागतं, वीर विक्रम सिंग, दॅट इज माय नेम असं म्हणाले आणि सरळ निघून गेले पुढे. परत थांबलेही नाहीत आणखीन काही बोलायला. हे जे असायला लागतं हजरजबाबीपणा किंवा प्रत्युत्पन्नमती ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, पण आपल्याला हजरजबाबी हा शब्द इतका रूढ झालाय ना,
जितका साहेब हा शब्द रूढ झाला ना, मग केदारनी पण आता म्हणताना 2-3 वेळा बाबासाहेब म्हटलं, बाबाराव सावरकरांना. सावरकर साहेब या शब्दाचे विरोधक होते, आलं म्हणून सांगतोय ओघात. त्यामुळे मोठ्या बंधूंना बाबाराव म्हटलं जायचं, यांना तात्याराव म्हटलं जायचं आणि धाकट्यांना बाळाराव म्हटलं जायचं. त्यामुळे राव हा शब्द साहेब या शब्दापेक्षा योग्य. म्हणून विक्रमराव सावरकर जे होते ते विक्रमराव सावरकर सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना बाळाराव ठाकरे म्हणणारे एकमेव नेते होते, विक्रम सावरकर. तर हे सहज अशा गमतीदार काही काही गोष्टी असतात, पण त्या इतिहासामध्ये सहजपणे त्यांची नोंद होत असते. सावरकरांनी ज्या वेळेला सावरकरांना ब्रिटनमध्ये बोटीवरती चढवण्यात आलं त्याच वेळेला त्यांनी बघून घेतलं होतं की निघण्याची कुठची जागा आहे, काय आहे. आणि मग पोर्ट होल हे बघून ठेवलं होतं, त्यातही संडासातलं वरच्या बाजूला असलेलं पोर्ट होल कित्येकांच्या डोक्यात फक्त होल राहतं लक्षात. आणि सावरकर कुठून निसटले? संडासातल्या भोकातून. मला शिकलेल्या लोकांनी विचारले की सावरकर काय संडासातल्या भोगातून निसटले म्हणे. म्हटलं तुमच्याकडे आहे ना? म्हणाले आहे. म्हटलं मग पाय तरी जातो का? नाही हो म्हणाले. म्हटलं काय घालून बिलून पाहिला का काय कोणास ठेवू. पोर्ट होल म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही बोट नीट पाहिलेली नसते. बोटीच्या दोन्ही बाजूला असलेल्या ज्या वाटोळ्या खिडक्या असतात त्यांना पोर्ट होल म्हणतात. पोर्टला म्हणजे बंदराला एकदा बोट लागली की बोट हलू नये म्हणून त्या पोर्ट होलच्या बाजूनी, त्या खिडक्यांच्या बाजूनी कड्या असतात. त्या लोखंडी कड्यांमधून जाड दोर ओला जातो आणि ती बोट घट्ट बांधली जाते. तरी ती हलते, ती गोष्ट वेगळी, पण तरी ती तशी घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला पोर्ट होल म्हणतात. ते बरोबर कमोडच्या वरच्या बाजूला होतं. आता त्याचा आधी माप अंदाजे घेऊन ठेवलं तर त्याचा व्यास होता हा 19 इंच आणि सावरकरांची छाती होती 32 इंच. 56 इंचाचा जमाना यायचा होता, तो 2014च्या पुढे आला. तर विचार केला की ह्यातून आपण निसटायचं कसं. पण एकदा जायचं असं म्हटल्यानंतर मग ती खिडकी उघडण्यात यश मिळवलं. सकाळी सकाळी अगदी शौचाला जाण्याचा बहाणा केला आणि मग ती खिडकी, आता त्यात 2 मत आहेत. काही खिडक्या उघडण्याच्या पण असतात, काही फिक्स असतात. उघडण्याच्या ज्या असतात त्या अतोनात प्रयत्न करून त्यांनी एक तर ती उघडली असेल किंवा काच तिच्यावरची फोडली असेल. पण दोन्ही गोष्टींमध्ये बरगड्यांना जखमा होणं हे स्वाभाविक आहे हो. म्हणून हिला अद्भुत उडी का म्हणतात? एवढ्या कारणाकरता की माहीत नसलेल्या समुद्रात, अनोळखी समुद्रात मारलेली उडी. ही उडी मारताना जितक्या उडी मारणाऱ्यांना माहिती आहे की ते जितक्यावरून उडी मारतात तितके खोल जातात. 22 फुटावरून मारलेली उडी 22 फूट अनोळखी समुद्रामध्ये खोल जाणं, तिथे जर खाली प्रवाळ असलं तर कापलं जाणं, खडक असला तर कपाळमोक्ष होणं, वाळू असेल तर ऋतूत बसणं. आणि एवढ्या सगळ्यातून त्या ज्या बरगडेला जखमा झालेल्या आहेत ना दोन्ही बाजूनी, ज्यातून रक्त वाहतंय, त्याला समुद्राचं खारं पाणी गुदगुल्या करत नसतं, आगडोम वेदनेचा उसळवतं. म्हणून याला अद्भुत उडी म्हटलेलं आहे. आणि ही उडी मारून ते ज्या वेळेला मार्सेच्या समुद्र किनाऱ्यावरती झपझप यायला निघाले, उडी मारता क्षणी कळलंय आणि मग आरडाओरडा चालू झाला. ताबडतोब लाईफ बोटी सोडण्यात आल्या त्यांच्या पाठलागावरती. वरून गोळीबार झाला, त्यावेळेला पाण्याखालून पोहणं आणि असं करत कसे तरी त्या मार्सेच्या धक्क्यापर्यंत पोहोचलेत. वरती चढता चढता शेवाळ्यामुळे 2 वेळा घसरूनही पडलेत असं सावरकरांनीच लिहून ठेवलंय. जरी सावरकरांचं आत्मचरित्र सत्याचे प्रयोग या नावाचं नाहीये तरी सुद्धा त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की 2 वेळा खाली पडलो आणि मग कसे तरी वरती चढलेत आणि अंतर्वस्त्र, रक्ताळलेले दोन्ही भाग शरीराचे, आणि अशा अवस्थेत ते धावत आहेत. समोरून ज्या वेळेला फ्रेंच पोलीस आला त्यावेळेला त्याला ते सांगतायत, कम ऑन, टेक मी इन युअर कस्टडी, अरेस्ट मी. त्यांच्या दुर्दैवाने त्याला इंग्लिश येत नाहीये आणि यांना फ्रेंच येत नाही. त्यामुळे तो त्यांना थांबवून विचारेपर्यंत मागून ब्रिटिश रक्षक आलेच आणि त्यांनी आपल्या कस्टडी त्यांना घेतलं. त्यावेळेला फ्रेंच पोलिसाचा खिसा गरम करायला ते विसरले नाहीत
आणि जगातलं कोणताही पोलीस, कोणताही म्हणजे यातले प्रामाणिक सोडून द्यायचे हा, नाही तर कोणीतरी म्हणेल काय हो तुम्ही सगळ्यांना सरसकट धरताय, तर सब घोडे 12% नाहीत, पण ह्यातले जे तसे असतात त्यांच्याबद्दल सांगतोय. ते खिसा गरम झाला त्याला जागतात, त्याप्रमाणे तो जागला. आणि मी सांगतो याला पुरावा आहे, कारण याच्यानंतर 3 दिवसांनी तो फ्रेंच पोलीस लाच घेतल्याच्या आरोपावरून बडतर्फ झालेला आहे. आणि मग सावरकरांना ज्या वेळेला आणण्यात आलं त्यावेळेला बोलणं चाललं होतं की आता यांना मारायचं कसं म्हणून. बोटीवर आणल्यानंतर सावरकरांनी दोघांच्या त्या रक्षकांच्याच मानगुटी पकडल्या आणि म्हणाल्या, मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही, हे लक्षात ठेवा, मेलो तरी बेहतर. कारण या कार्यात पडताना स्वतःच्या घरादाराची चिता रचली आणि मग यात पडलोय, जाण्यापूर्वी एखाद्याला तरी घेऊन जाईन, एवढं लक्षात ठेवा. मरण्याचा बेत कॅन्सल, म्हणजे मारण्याचा बेत कॅन्सल, कारण हा एकाला तरी घेऊन जाणार आहे. कोणाचा नंबर लागेल काय सांगता येते, त्यापेक्षा उगाच नको त्या गोष्टीत नको. मग त्यांना बांधून ठेवण्यात आलं. आता डोळ्यावर प्रखर प्रकाशचा दिवा लावलेला, त्यामुळे बाहेर उजेड आहे का अंधार आहे ते सुद्धा कळत नव्हतं, अशी अवस्था झालेली. आणि मग त्यावेळेला गीतेतला 2रा अध्याय, नैनम छिंदंती शस्त्राणी दैनम दहती पावका, हा आत्म्याचं आक्रंदन जणू कवितेच्या रूपाने प्रगटलं. अनादिमी अनंतमी अवध्यमी बला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. जात जात मजल दरमजल करत बोट येऊन पोचली भारतापर्यंत. आणि भारतामध्ये सावरकरांच्या वरती अभियोग सुरू झाला. खरं म्हणजे फ्रेंच भूमीवर त्यांना अटक झालेली होती, म्हणून फ्रान्समध्ये बराच हलकल्लोळ माजला की फ्रान्समध्ये अटक कशी ब्रिटिशांनी केली, बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्या देशात घुसखोरी करून अटक कशी. सोप्या भाषेत सांगतो, आजकालची भाषा वापरली की चटकन कळतं. तर त्यामुळे असं सावरकरांना पकडलं कसं, म्हणून फ्रेंच जनमत खवळलं. ते खवळण्याकरता आणखी कारणीभूत ठरलेला माणूस जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. तिथल्याच सिनेटचा जो सदस्य होता तो कार्ल मार्क्सचा नातू होता, आणि त्यांनी हे फ्रेंच लोकमत हे अधिक जागृत केलं. आणि मग त्यामुळे फ्रान्सनी तशी विचारणा केली, आणि मग हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे हे सगळं प्रकरण गेलं. पण त्यावेळेला ब्रिटन ही मोठी सत्ता होती, जशी आज अमेरिका ही मोठी सत्ता आहे, जरी जगातला सगळ्यात दहशतवादी देश असला तरी. बरोबर ना? कारण कोणतेही देश एकमेकाशी युद्ध करणं म्हणजे अमेरिकेचा फायदाच आहे ना, कारण त्यांची शस्त्रास्त्र विकली जात आहेत. बरं, ते लढणारे दोन्ही देश त्यांच्याचकडून घेतात आणि एकमेकावर टाकत बसतात. त्यामुळे एका परीने बघायला गेलं तर जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश तो आहे. तेव्हा हे सगळं पाहिल्यानंतर मग आज जी अमेरिकेची अवस्था आहे ती त्या काळात ब्रिटनची होती, कारण अर्ध्या जगावरती ब्रिटनचं राज्य होतं. आणि त्यामुळे ब्रिटनच्या बाजूने तो निर्णय लागला. पण तो निर्णय तसा लागल्यानंतर फ्रेंच जनमत एवढं क्षुब्ध झालं की त्याच्यानंतर 3 दिवसात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यायला लागला. एका भारतीय कैद्यामुळे काय आंतरराष्ट्रीय आवाज निघाले ते बघा. हे सहसा माहिती नसतं आपल्याला, कारण आपल्याला सरळ माहिती असतं ना, सावरकरांना इथे आणलं मग त्यांना 2 जन्मठेपांची शिक्षा झाली, एका पाठोपाठ 1-2 जन्मठेपा 25-25 वर्षाच्या. सावरकरांनी त्यांच्यातला शेवटी वकील जागा होता ना, त्यामुळे सावरकरांनी विचारलं की या शिक्षा एकदमच भोगायच्या ना. पण ब्रिटिश न्यायासन सुद्धा जागा होतं. त्यांनी सांगितलं एकदम नाही, एका पाठोपाठ एक. एकदम म्हणजे 25 वर्षाची, आणि 25-25 वर्षाच्या एका पाठोपाठ एक म्हणजे 50 वर्षाची. ते म्हणाले एका पाठोपाठ एक. सावरकर म्हणाले अच्छा अच्छा, म्हणजे ख्रिस्ती लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे तर. कारण 25-50 वर्षाची शिक्षा म्हणजे कदाचित दुसऱ्या जन्मी भोगावी लागेल उरलेली. मग काही काळ डोंगरीमध्ये ठेवलेलं, जिथे सप्तर्षी या काव्याचं सावरकरांनी लेखन चालू केलं होतं, भायखळ्याला ठेवलं. आणि मग सावरकरांना ठाणा आणि ठाण्याच्या कारागृहातून चेन्नईला नेण्यात आलं. चेन्नईवरून महाराजा बोटीवरती सावरकरांना चढवण्यात आलं 1 जुलै 1911. बघा, बरोबर 1 वर्ष आधी 1 जुलै 1910ला सावरकर मोरिया बोटीवरून भारतात आले.
ते स्वदेशामध्ये आले आणि बरोबर 1 वर्षांनी दुसरी बोट त्यांना त्यांच्या जन्मभूपासून दूर नेत होती. परदेशात नव्हती, विदेशात नव्हती, पण जन्मभूपासून दूर नेत होती. आणि त्या महाराजा बोटीवरती चढले आणि सावरकर परत 3 दिवसाचा प्रवास होता. 3 दिवसाच्या प्रवासाने अंदमान 1911 मध्ये पण 3 दिवस आणि 2014 मध्ये सुद्धा बोटीनी 3 दिवसच लागतात. आपण प्रगती केली आहे बरं का. तेव्हा 3 दिवसांनी ते तिथे उतरले आणि अर्थात नेण्याची अवस्था काय होती हो. एकतर खालच्या बंक क्लासमध्ये सावरकरांना ठेवलेलं, तिथे लाकडी पिंजरा, त्या पिंजऱ्यामध्ये 40-50 कैदी कोंबलेले. त्या पिंजऱ्याच्या एका बाजूला एक पिंप ठेवलेलं, लोखंडी पिंप, ज्याच्यावरती एक फळकूट टाकून ठेवलेलं होतं. ते लोखंडी पिंप का, तर या सगळ्या कैद्यांना त्यांचे देहविधी त्या फळकुटावर बसून त्या पिंपात करता यावेत. साहजिकपणे तिथे भयानक घाण वास पसरलेला. एक तर बाहेरचा प्रकाश आतमध्ये येत नाहीये, अशी अवस्था. बंकलास, बोटीच्या तळात असलेली जागा, त्यामुळे आणि तिथे असलेला तो भयानक वास आणि त्या पिंपाच्या जवळची त्यामुळे जागा रिकामी होती. तिथे त्यांना बसायला मिळाली. 24 तासात फक्त अर्धा तास वरती नेलं जायचं डेकवरती, मोकळी हवा खाण्याकरता. 23.5 तास तिथे. हा प्रवास आपल्याला कुठे माहिती असतो. आणि असा 3 दिवस प्रवास करत ते तिथे जाऊन पोहोचलेत. आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर ज्या वेळेला अंदमानचा दरवाजा उघडला, कारागृहाचा, सेल्युलर जेलचा दरवाजा उघडला, त्यावेळेला बॅरीने केलेलं त्यांचं स्वागत, तो मार्शेहून पळायचा प्रयत्न केला, तो तूच काय? तर म्हणाले हो. मग म्हणाले इथून पळता येणार नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. सावरकर म्हणाले आय नो इट बेटर मिस्टर बॅरी that this is Port Blair and not Marseille. बॅरी गप्प झाला. आणि अशी सावरकरांची अंदमानमधल्या वास्तव्याला सुरुवात झाली. अंदमानची जी आमची यात्रा असते ना, त्या यात्रेमध्ये 7 दिवस मी संपूर्ण सावरकर चरित्र सांगतो. म्हणजे रोज भटकंती असतेच, सगळे भटकतात तशा रीतीने भटकंती असतेच, सगळे स्पॉटही बघितले जातातच. पण परत आल्यानंतर हॉटेलमध्ये जिथे आपण मुक्कामाला असतो तिथे सावरकर चरित्र हे रोज क्रमशः पुढे सांगितलं जातं. पण सेल्युलर जेलमध्ये मात्र, जेलमध्ये मी अख्खं जेल एक तर मी दाखवतो. थोडंफार माहिती आता झालंय, 14-15 वेळा जाऊन आलोय म्हणून, त्यामुळे. आणि जेलमध्ये एक व्याख्यान होतं, ते अंदमान एवढ्याच पर्वावरती ते व्याख्यान होतं. आणि मग बाकीचं सगळं आपलं वेगवेगळी बेटं बघणं वगैरे हा सगळा कार्यक्रम होत असतो. मला असं वाटतं तुझे 3 प्रश्न कव्हर झाले ना. डॉक्टरचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता डोंगरीतनं अंदमान जेलपर्यंतचा जो 3 दिवसाच्या होडीचा प्रवास होता त्याचं वर्णन केलं. आत्ताच नुकतंच, म्हणजे अगदी नुकतंच आत्ता विजयपुरम नाव झालं, श्री विजयपुरम पोर्ट ब्लेअरचं. तर आपल्याला एक पहिला प्रश्न असा आहे की इतके वर्ष लागली का? पहिली गोष्ट, कारण आता जवळजवळ 70-75 वर्ष होऊन गेली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तरी पोर्ट ब्लेअर म्हणजे जिथे इतका तपस्वी क्रांतिकारी राहून त्याचं नाव बदलायला आपल्याला इतका काय का लागला, आणि त्याचं नाव श्री विजयपुरम का, किंवा मग सावरकर नगर किंवा सावरकरपुरम असं का नाही? म्हणजे श्री विजयपुरम का श्री विजयपुरम? आणि तसा टेक्निकली तसं काहीच नाही आहे ना. श्री सावरकरपुरम जरी ठेवलं असतं तरी कदाचित सावरकरांचा एक हे झालं असतं, सन्मान झाला असता तो. आजही आपल्याकडे सगळी नावं कुठे बदलली गेली. 70 वर्षाच्या काळात असं नाव बदलणं वगैरे असे भाग होत नव्हतेच विशेषत्व. कारण जे सातत्याने अल्पसंख्याकांचे लाड चोचले पुरवणं वगैरे हे सगळं चालू होतं. खुद्द राजधानीतल्या जर एका रस्त्याचं नाव औरंगजेब रोड होतं आणि ते कोणाला खूपच नव्हतं, ते जेव्हा आपल्या राष्ट्रपतींच्या नावाने करण्यात आलं, अब्दुल कलामांच्या नावाने करण्यात आलं, त्यावेळेला मात्र विचारायला लोक पुढे आले ते होतं ते काय वाईट होतं का म्हणून. आक्रमकांच्या नावाने असलेल्या ज्या गोष्टी असतात
ते एक तर त्या पहिल्यांदा जखमा असतात दिलेल्या, कालांतराने त्या जखमांचे व्रण होतात आणि असे जे व्रण असतात ना शरीरावरचे सुद्धा आपण काळजी घेतो. शरीरावरही असलेले व्रण आपण प्लास्टिक सर्जरी किंवा तत्सम गोष्टींनी या औषधांनी जात आहेत का त्या औषधांनी जात आहेत असे मिटवायचे प्रयत्न करतो ना. मग या देशावरती झालेले जे व्रण आहेत ते काय एखाद्या आभूषणासारखे मिरवण्यासारखे आहेत का? तेही मिटवून टाकण्यासारखेच आहेत. आणि त्यामुळे स्वत्व आणि स्वाभिमान आणि अस्मिता हे जर करायचं असेल, राखायचं असेल, याची जाणीव करून द्यायचं असेल तर अशा प्रकारची नामांतरं ही आवश्यक असतातच. आणि म्हणून अलाहाबादचं प्रयागराज होणं हे महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणून अशा प्रकारची नावं जी बदलली जात आहेत त्याला हलक्यात घेऊ नका. हा कुठेतरी आपला मानबिंदू आहे. प्रत्येक गोष्ट हा आपला मानबिंदू आहे हे लक्षात ठेवण्यासारखं. आता राहता राहिली गोष्ट श्री विजयपुरम हे नाव का दिलं? आपल्यापैकी म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना, बऱ्याच जणांनी, कारण मी या नामांतराचा पाठपुरावा सोशल मीडियावरून कैक वर्ष करत होतो. म्हणजे नील आणि हॅव्लॉकचं आणि रॉसचं ज्या वेळेला नामांतरणं झाली त्यावेळेला त्याच्या आधी जवळपास एक 3-4 वर्ष तरी मी अशी कॅम्पेन सोशल मीडियावरती राबवली होती. त्यानंतर एकदा मला दिल्लीतून फोन आला की लोकसभेमध्ये ती माहिती पटालावर ठेवायची आहे, तर या बेटांचं म्हणजे ही नावांचा इतिहास सांगा, तो सगळा जर दिला तर बरं होईल. मग तो सगळा दिला. त्यानंतर 6-8 महिने काहीच झालं नाही. मी म्हटलं चला सरकारी कारभार आहे, त्यामुळे उगाचच आपल्याकडून माहिती घेतली, झालं काहीच नाही. आणि मग एक दिवस 6-8 महिन्यानंतर एकाएकी आपले पंतप्रधान अंदमानमध्ये गेले, पोर्ट ब्लेअरला गेले आणि त्यांनी घोषणा केली की त्या हॅव्लॉक, नील आणि रॉस या तिन्ही बेटांची नावं बदलण्यात आलेली आहेत. स्वराज्य, शहीद आणि नेताजी सुभाषचंद्र द्वीप अशी नावं देण्यात आलेली आहेत. तेव्हा मग वाटलं नाही, ठीक आहे उशिरा का होईना पण योग्य काम झालं. त्या इतकंच नाही तर आज आपल्या कदाचित स्मरणातून गेलं असेल तर आपल्या पंतप्रधानांनी त्या अंदमान निकोबार द्वीपसमूहामधल्या 20 द्वीपांना परमवीर चक्र ज्यांना मिळालेलं आहे त्यांची नावं दिलेली आहेत. हे केवढं मोठं काम केलंय. आणि मग आत्ता श्री विजयपुरम हे नाव होणं यात महाराष्ट्रातल्या लोकांनाच स्वाभाविक आहे की विनायक पोर्ट असं नाव झालं असतं तर, विनायक नगर असं नाव झालं असतं तर, सावरकर नगर असं नाव झालं असतं तर, ह्या आपल्या भावना आहेत. दुसरीकडे विचार करा की बंगाली लोकांना जर असं वाटलं की नेताजी नगर नाव व्हायला काय हरकत होती, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेताजी त्या बेटांवर उतरलेत आणि जपानी सरकारने ती दोन्ही बेटं भारत सरकारला दिली होती भेट म्हणून. त्या ठिकाणी तिरंगा फडकलेला होता भारताचा पहिल्यांदा. त्यामुळे नेताजींचं जर नाव देण्यात आलं असतं तर असं बंगाली लोकांना वाटण्याचं स्वाभाविक आहे. आगरतळा बॉम्बस्फोट खटल्यामध्ये पकडले गेलेले आणि तिथे हुतात्मा झालेले जे बंगाली क्रांतिकारक इतर होते त्या बंगाली क्रांतिकारकांचं नाव का दिलं नाही असं इतर बंगाल्यांना वाटलं, तेही बरोबर आहे. महावीर प्रसाद सारखे काही पंजाबी क्रांतिकारक तिथे हुतात्मा झाले, मग त्याला महावीर नगर असं नाव दिलं असतं तर असं पंजाबी लोकांनाही वाटणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे एखादं नाव जर दिलं गेलं असतं तर त्याच्यामुळे आणखी अनेक वादांना जन्म दिला गेला असता. मला या सरकारचं कौतुक एवढ्याकरता वाटतं की तसं न करता भारतीय स्वातंत्र्याचा जो हा विजय आहे तो ज्या भूमीवरून इथे सरकला, ज्या क्रांतिकारकांनी अनेकांनी आपले प्राणार्पण त्या भूमीवरती केले, म्हणून त्या भूमीचं नाव श्री विजयपुरम हे योग्य दिलं की त्यांनी, की ह्याच्यामुळे बाकीचे सगळेच वाद निघून गेले ना. आणि म्हणून हे असं नाव हे अतिशय योग्य असं वाटतं.
अंदमानला आणि निकोबार या दोन जे आयलंड्स आहेत त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोसाने ऑलरेडी स्वराज आणि शहीद अशी नावं दिलेली होती, पण मग तीच मोदीजीने का घेतली? तसं नाही झालेलं. अंदमान आणि निकोबार आपण एकत्र बोलतो, अंदमान निकोबार, पण अंदमान निकोबार हा द्वीप समूह आहे ज्याच्यामध्ये जवळपास 527 बेट आहेत, लहान मोठी. नेताजींनी अंदमान आणि निकोबार या दोन मोठ्या बेटांना ती नावं दिली. कालांतराने ती राहिली का? तर नाही राहिली. खरं म्हणजे राहायला पाहिजे होती, कारण नेताजींनी, आपण जर क्रोनॉलॉजी बघितली तर नेताजींनी ती नावं दिली आहेत ती साधारणपणे 44-45मध्ये 47मध्ये आपल्याला स्वराज्य मिळालंय ना. म्हणजे 2-3 वर्षात ती नावं राहायला काही हरकत होती का? पण नंतर राज्यावर कोण आलं होतं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती नावं राहतील कशी? त्यामुळे ती बरोबर कुठेतरी बासनामध्ये गुंडाळून ठेवली गेली. आणि म्हणून ह्याचं विशेष हेच आहे की मोदींनी किमान त्या नावांचं पुनरुज्जीवन केलं. 2 द्वीपांना तीच नावं देऊन का होईना. पण आणखी एक दुर्दैव पण सांगतो की आत्ता मला असं वाटतं हे नाव दिल्यानंतर आपल्याकडे एका वर्तमानपत्राने त्याच्यावर लेख लिहिला होता. माझे तर आलेच, म्हणजे किमान 8-10 वर्तमानपत्रात माझे लेख प्रकाशित झाले की पोर्ट ब्लेअरचं विजयपुरम का म्हणून. पण आपल्याकडच्या एका वर्तमानपत्राने त्याच विषयावरती लेख लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिलं, परंतु स्थानिकांची खूप नाराजी आहे. स्थानिकांचं म्हणणं की आमचं मूळ नाव होतं तेच कायम ठेवाय. मूळ नाव कसं असेल? पोर्ट ब्लेअर आहे. आर्चिबाल्ड ब्लेअर हा ब्रिटिशांचा ओव्हरसियर होता. त्या ओव्हरसियरनी म्हणे हे बेट शोधून काढलं आणि म्हणून हे जगाच्या नकाशावर आलं. चोल साम्राज्याच्या वेळचं आमच्याकडे हे साम्राज्य शिकवायचेच नाहीत बरं का, कारण आमच्याकडे इतिहासाचा अभ्यास जो सुरू होतो तो मुघल साम्राज्यापासून सुरू होतो. मग बाकीची जी होती त्यांच्याबद्दल काय हो? काश्मीरचा राजा ललितादित्य याचं साम्राज्य माळव्यापासून म्हणजे उज्जैन पासून उझबेकिस्तानापर्यंत होतं. शिकवलं गेलंय कधी आपल्याला? तसं चोल साम्राज्याचं एक समुद्रिक नाका आहे अंदमान म्हणजे चोल साम्राज्य तिथपर्यंत पसरलेलं होतं. मग मूळ नाव ब्लेअर कसं असेल हे सांगणारं तिथे कोणी नाही, स्थानिक नेतृत्व पण नाही. हॅवलॉक आणि नीलच्या बद्दल नावं बदलली गेली तेव्हा तर मी जितक्या वेळेला तिथे गेलो तितक्या वेळेला तिथल्या स्थानिकांनी त्यांची डोकी मुद्दाम फिरवलेली असतात, राजकीय हेतूंनी फिरवलेली असतात. अशा वेळेला अनेकांनी विचारलं की आमचं हे नाव होतं ते का बदललं. त्यावेळेला त्यांना नील आणि हॅवलॉक या दोघांचा इतिहास सांगितला आणि मग त्यांनी असं, अरे नाही, मग ही नावे हे जास्त चांगलं आहे. हे माझ्यासारखा एक छोटासा सामान्य माणूस करू शकतो, हे राजकीय माणसं करू शकत नाहीत. पण या प्रत्येकाला स्वतःची पोळी भाजून घ्यायचं असतं, राजकीय पोळी स्वार्थाकरता भाजून घ्यायची असते. याच्या पलीकडे दुसरं काहीही नसतं. ही अवस्था आहे आमच्याकडे. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न घेतो. अंदमानात ब्रिटिशांची वागणूक अत्यंत टिंबटिंब होती असं आपण ऐकतो. तर नेमकी ती वागणूक कशी होती, किंवा सावरकरांवर खरंच किंवा बाकीच्या कैद्यांवर काय म्हणजे कितपत त्यांचे हालापेष्टा होते? दुर्दैव आहे की आपल्याकडे आजही काही ब्रिटिश धार्जिणे लोक आहेत. त्यांना ब्रिटिशांचं राज्य हे न्यायाचं होतं, नियमाचं होतं वगैरे असं वाटतं. ब्रिटिशांमुळे रेल्वे आली असं समजणारे लोक आहेत की नाही आपल्या देशात? आजही आहेत दुर्दैवाने. म्हणजे जणू काही ब्रिटिश नसते तर आपल्या देशात आत्तापर्यंत रेल्वेच आली नसती, आपण सगळे बैलगाडीनीच फिरत असतो. ब्रिटिश गेल्यानंतरही आपल्याकडे मोबाईल वगैरे आलं ना, तर त्याकरता ब्रिटिश लागणार होते आपल्याला. जगामध्ये जे जे काही नवीन शोध लागतात ते आज ना उद्या, उशिरा, देरी से ही सही लेकिन आते जरूर है. जगामध्ये दूरचित्रवाणी आली, आपल्याकडे आली ना, उशीर झाला असेल.
अमेरिकेमध्ये किंवा युरोपीय देशांमध्ये जितक्या लवकर आला असेल टी व्ही, तितका लवकर आपल्याकडे आला नसेल. 1969 मध्ये आला असेल. आला ना कम्प्युटर, का त्याकरता ब्रिटिश लागले आपल्याला. मग गाडी रेल्वे ही तुमच्या आमच्या कणवेपोटी त्यांनी चालू केली का हो? का स्वतःचा सगळा राज्यकारभार वेगाने त्यांना हाकता यावा या कारणाकरता चालू केली? म्हणजे हेतू लक्षात घ्यायचाच नाही. आपल्याला त्याचा उपयोग झाला की नाही, आपल्याकडे उशिरा आली असती तरी आपल्यालाच उपयोग होणार होता, हे लक्षातच घ्यायचं नाही. तसं ब्रिटिश खूपच न्यायी होते. म्हणजे नील आणि हॅव्लॉक ज्यांची नावं होती त्यांच्याबद्दल आपल्याला सांगतो की 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भारतीयांवरती सगळ्यात जास्त अत्याचार करणारे हे 2 ब्रिटिश अधिकारी, ज्यांनी उत्तर भारतामध्ये त्यांनी फाशी दिलेलं, भारतीय लोकांना फाशी दिलेलं, प्रत्येक झाड आणि झाडाच्या फांद्या होत्या, इंग्रजी 8 आणि 9च्या आकारामध्ये लोकांना फाशी दिलेलं होतं. नील आणि हॅव्लॉकचं कर्तृत्व आहे. उत्तर भारतातल्या बहुतेक गावांमध्ये इतके क्रूर अत्याचारी असे असलेले, कानपूरला बीबी घरातला रक्ता मांसाचा चिखल, नानासाहेब पेशव्यांच्या वेळचं, 1857च्याच काळातलं सांगतोय आपल्याला, हा पकडलेल्या सैनिकांना जिभेनी साफ करायला लावलेले ब्रिटिश न्यायी. आणि या नील आणि हॅव्लॉकनी केलेल्या या सगळ्या पराक्रमाबद्दल चिरंतन त्यांची स्मृती राहावी म्हणून ती नील आणि हॅव्लॉक ही नावं दिलेली त्या बेटांना. मग ही नावं बदलली, हे योग्य केलं की अयोग्य केलं हे आपण समजायला नको. आणि हे पुढच्या पिढ्यांपर्यंत जायला नको की आम्हाला इंग्लिश नावं दिसली की आम्ही तिथेच धावतो, अशी आमची अवस्था आहे आज. बघा ना, अपार्टमेंट्सना नावं सुद्धा इंग्लिश नावंच. आपल्या देशातली नावं सगळी मेली का हो? संस्कृतीतली नावं मेली. जाहिराती येतात त्या सुद्धा फ्रेंच विंडो. कोणत्या देशात बांधताय? मग फ्रेंच विंडो कशा करता नाव द्यायला पाहिजे त्याला? किंवा थाई स्टाईलची घरं. थायलंड आमच्यापेक्षा दरिद्री असलेला देश, त्यांची जाहिरात आपल्याकडे होते. पण मला भारतीय प्रकारची घरं ही जाहिरात आपल्याला कधीतरी दिसते का? याला अस्मिता म्हणतात, याला स्वत्व म्हणतात. की मला माझ्या प्रकारचं काहीही दिसत नाही. जर मला बांधल्या जाणाऱ्या नवीन नवीन ज्याला स्कायस्क्रॅपर वगैरे आपण म्हणतो अशा प्रकारच्या ज्या इमारती आहेत, ह्या सगळ्यांना सुद्धा नावं इंग्रजी असतात ना. का हो? आपल्याकडची नावं नसतात. काही वेळेला फक्त एका कोणत्या तरी बिल्डरचं मला असं वाटतं मी पाहिलं ठाण्यामध्ये की त्यांनी त्यांच्या दिलेल्या बिल्डिंग्सची नावं विष्णू सहस्रनामातली. अर्थात सहस्र बिल्डिंग नाही बांधलेल्या त्यांनी, पण ज्या काही बांधल्या आहेत त्यांना नावं विष्णू सहस्रनाम. म्हणजे आपल्याकडे नावं आहेत ना, भरपूर नावं आहेत. अर्थ कळला नाही तर समजून घेण्याची सोय आहे. कारण आपल्याकडे अर्थवाही नावं ठेवण्याची पद्धत आहे. नुसती नावं ठेवतात ते सोडून द्या, पण सहसा मुलाला मुलीला अर्थवाही नावं ठेवण्याची पद्धत आहे. आजकाल तर नावं आणखीनच भन्नाट ऐकायला मिळतात. आणि विचारलं तर सांगतात ते जपानी नावे. जपानी? आपल्या भाषेतली नावं गेली का कुठेतरी? पण असं का आपल्याला करावंसं वाटतं बरं? विचारावं लागतं. म्हणजे तुम्हालाच झालं ना म्हणून. म्हणजे नाव जपानी का? तुम्हालाच झालं ना? कोणत्या जपानी बाईला वगैरे झाले? आपल्याला झालेल्या मुलांचं नाव आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे ठेवावं. बिल म्हटलं की बिल अमेरिकेमध्ये ठेवणं ठीक आहे. आपल्याकडे बिल म्हटलं तर आपल्याला मोबाईलचं वाटतं. हे काय नाव आहे? अर्थवाही नावं ठेवणं ही आपली पद्धत आहे, आपली परंपरा आहे. त्यामुळे नील हॅव्लॉकला जी नावं ठेवलेली आहेत, स्वराज्य आणि अर्थात शहीद हे नाव आम्हाला पटलेलं नाही, हेही मोकळेपणाने सांगतो बरं का. कारण हे शहीद हे नाव आपल्या परंपरेतलं नाही. माहीत नसेल त्यांना मुद्दाम सांगतो की शहीद हा शब्द कुराणातला आहे.
कुराणामध्ये गाझी आणि शहीद हे 2 शब्दप्रयोग केले जातात. धर्मासाठी जो काफिरांना मारतो त्याला गाझी असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एका गाझी बाबाला मारलं होतं बघा. त्याचं नाव काय गाझी बाबा होतं. त्यांनी अनेक हिंदूंना ठार केलेलं होतं, म्हणून तो स्वतःला गाझी म्हणवत होता. आणि कुराणानुसार धर्माकरता लढताना जो मरतो त्याला शहीद असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे सावरकरांनी हुतात्मा हा शब्द दिलाय. भगतसिंगांनाही आपण हुतात्मा म्हणू शकतो ना हो, पण शहीद भगतसिंग को लाल सलाम. भगतसिंग कधी डावे नव्हते, पण डाव्यांना कोणी मिळालंच नाही ना. म्हणून भगतसिंगांचा नास्तिक विचार म्हणजे जणू काही ते, अरे सगळे नास्तिक काही डावे नसतात आणि सगळेच डावे नास्तिक नसतात, हे लक्षात नको का ठेवायला. त्यांच्यामध्ये सुद्धा नावं ठेवताना आईवडिलांनी ठेवलेली पण काहीतरी विचार करून ठेवलेली सीताराम सारखी नावं असतात. हेही लक्षात घेण्यासारखं आहे. पण हे आम्ही लक्षात पुढे घेतो, याला कोण काय करणार. आणि म्हणून या जगामध्ये हिंदूंसारखेच लोक असे असतील की कदाचित ज्यांनी स्वत्व, अस्मिता या गोष्टी हळूहळू सोडूनच द्यायला सुरुवात केली. जे आपलं आहे ते का सोडावं, ते जगापुढे ललामभूत म्हणून मिरवण्याचं आपण कर्तव्य हे आपल्यावरती आहे असं समजून पार पाडावं, की जे आपलं आहे ते जगासमोर दाखव. जग जे करतं ते मी करतो यात छानपणा नाही. मी जे करतो ते उद्या जग करायला लागेल हा आत्मविश्वास बाळगणं जरुरीचं असतं. आणि तो देशातल्या सगळ्यांनी जर बाळगला तर उद्या जग तसं करू शकेल की, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं असतं. सावरकर वगैरे या सगळ्यांची चरित्र नुसती वाचायची नसतात, तर त्यातून ही शिकवण आपण घ्यायची असते, ते महत्वाचं. सावरकरांना 3 शिक्षा झाल्या होत्या. रेदर तिकडच्या बहुसंख्य कैद्यांना अशाच प्रकारच्या काही शिक्षा होत्या. तर त्या शिक्षा कशा होत्या किंवा त्यातनं सुटण्यासाठी काय प्रयत्न करायचे ते लोक, किंवा एकंदरच तिकडचं जेलमधलं वातावरण किंवा बारी हा जो तिकडचा जेलर होता त्यांचा आणि सावरकरांचं जे काय एकंदरच हे होतं, तर ह्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. थोडंसंच ऐकवतो, कारण काय नाही तर अंदमानमध्ये येऊन लोक काय ऐकणार याची थोडी चिंता करा. लोक अंदमानमध्ये येऊन काय ऐकणार नाही. तर सावरकरांना आणल्यानंतर त्यांना जेव्हा सांगितलं की आता पहिल्या इयत्तेत गेलात, पहिली इयत्ता म्हणजे शहाळी सोलणं, नारळावरचं जे जाड सालं असतात ती सालं सोलून काढणं. दुसरी इयत्ता ती जी सोललेली सालं वाळवलेली असतात त्यातला काथ्या कुटून काथ्या कुटणं हा मराठीमध्ये शब्दप्रयोग आहे ना. एखादं कामाला दिरंगाई करत असेल, तेच काम तसंच करत राहिला, काय काथ्या कुटत बसलाय असं आपण म्हणतो, ते काथ्या कुटणं. ते जाड साल कुटून लाकडाच्या बत्त्याने त्यातला काथ्या वेगळा कर आणि मग तो काथ्या एकमेकामध्ये गुंफून त्याचं दोरखंड बनवणं. आणि तिसरी शिक्षा म्हणजे कोलू चालवणं. जो कोलू मुख्य भूमीवरती बैल चालवायचे. आता आणखीन काही डोकी लावतात लोक. परवा तर मी एकाने मोटरसायकल जोडलेली पाहिली कोलूला आणि मोटरसायकलच्या द्वारे तो कोलू चालवत होता. आवडली आयडिया, चांगली आहे. पण तो कोलू अंदमानामध्ये माणसाला ओढायला लागायचा आणि 30 पौंड तेल काढण्याची सक्ती होती. या सगळ्यापासून सुटायला किंवा वेत मारले जायचे, वेताची शिक्षा. आता इथे सावरकर चित्रपट आपल्यापैकी किती जणांनी पाहिलाय? बहुतेकांनी पाहिलाय की. तर तो चित्रपट विसरायचा, कारण ते चित्रपटामध्ये मध्यंतर सावरकरांच्या छातीमध्ये जोरात लाथ मारली जाते आणि सावरकर पडतात. इथे होतं सावरकरांना अंदमानामध्ये कधीही मारहाण झालेली नाही, लक्षात ठेवा. कधीही झाली नाही, कारण ती करण्याची हिंमतच नव्हती. का नव्हती? कारण बॅरीमध्ये एक न्यूनगंड होता. बॅरी हा जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिकलेला आणि सावरकरांसारखा बॅरिस्टर आहे तिथे. हा न्यूनगंड सतत त्याला कुठेतरी आतमध्ये खायचा.
मग तो काय करायचा की सावरकरांच्या समोर इतरांना वेत मारायचा. यातून गर्भित धमकी की आज ना उद्या हे वेताचे फटके तुलाही बसणार आहेत. किंवा सावरकरांच्या समोर इतरांना शिव्या द्यायच्या, घाणेरड्या शिव्या द्यायच्या, त्यातूनही गर्भित धमकी. पण हे सुदैवाने म्हणा, हे सावरकरांच्या वाट्याला कधीही आलेलं नाही. सावरकरांना मारहाण कधीही झालेली नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. त्यांना एकांतवासाची शिक्षा झालेली आहे. जेवणामध्ये तर काय भयंकर यायचं त्याचं सावरकर स्वतः वर्णन करतात की आमचे स्वयंपाकी हे प्राय गुप्त रोगांनी पछाडलेले, त्यांचा घाम आमटीमध्ये सांडत असे. मिळणाऱ्या भाज्यांमधल्या भाजीतला जो पाला असायचा त्या पाल्यामध्ये गोमांचे आणि सापाचे तुकडे हे रोज यायचे. पोळ्या अर्धवट भाजलेल्या किंवा जळलेल्या असायच्या आणि भाताची तीच अवस्था होती. अशा वेळेला ती आमटी तशीच भुरकून खावी लागायची. सावरकरांचे शब्द आहेत ना, तशीच भुरकून खावी लागायची. पाऊस पडायला लागला तर त्या पावसामध्ये एका हातात पोळी आणि दुसऱ्या हातात ती भाजी आमटी घेऊन त्याच्यात पावसाचं पाणी पडत असे, ते तसंच खावं लागायचं. जर तेवढं मिळणारं अन्न, हे जरी अन्न किती मिळायचं, घासभर भात आणि 2 पोळ्या एवढंच अन्न मिळायचं. ते अन्न जरी नाकारलं तरी पुढचे 7 दिवस अन्न मिळायचं नाही. इतकी अवस्था करून टाकलेली होती सगळ्याच त्या कैद्यांची. बरं, यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की सगळे कैदी हे देशभक्त वगैरे नव्हते बरं का. यात कित्येक दरोडेखोर होते, लुटारू होते, बलात्कारी होते. त्यामुळे आज गंमत अशी होते की आज आपण पोर्ट ब्लेअरला गेल्यानंतर तिथले कित्येक जण सांगतात, कारण ते वंशपरंपरागत तिथे राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यामुळे तिथले कित्येक जण सांगतात की आमचे पणजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, खापर पणजोबा स्वातंत्र्य सैनिक. खरं खोटं माहिती नाही, एकदम विश्वास टाकायचा नसतो. त्यामुळे कारण याचं कुठचंही रेकॉर्डच नाहीये, याचं कुठचंही रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे आपण होला हो करायचं असतं इतकंच. कारण खरं सांगू का, काही वेळेला यांनाही खरं माहिती नसतं. त्यांचाच दोष आहे असं नाही, किंवा ते खोटंच बोलतायत असं नाही, पण एकदा स्वराज्य मिळाल्यानंतर आपण कशा करता आत होतो हे खरं कोणी सांगणार आहे का? आपल्याकडे सोलापूरला नाही का, सोलापूरच्या तुरुंगाला म्हणे आग लागली होती आणि त्यामुळे तिथलं सगळं हे नष्ट झालं म्हणे. म्हणून सोलापूरमध्ये 1-2 स्वातंत्र्य सैनिक होते की ज्यांनी लिहून दिलं की हा माझ्याबरोबर तुरुंगात होता की लगेच त्या माणसाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट आणि पेन्शन चालू. आता हे पत्र लिहून घेण्याकरताही पैसे घ्यायचे. त्यामुळे असे तुरुंगात न गेलेले स्वातंत्र्य सैनिकही आपल्या देशात भरपूर आहेत. आपल्या देशात काही घडू शकतं, त्यामुळे असं घडू शकणं यात काही आश्चर्य नाही. आणि म्हणून तिथे मी एक गमतीदार किस्सा आपल्याला सांगतो की स्वातंत्र्याची ज्या वेळेला 50शी झाली आपल्याकडे, त्यावेळेला मला 51 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक भेटला होता. त्याला म्हटलं, तू स्वातंत्र्य सैनिक कसा? तो म्हणाला, आईनी निदर्शनात भाग घेतला होता तेव्हा तिच्या कडेवर होतो, तेव्हापासून मी 49 वर्षाचा शोधायला लागलो की कोणीतरी सांगेल की आईने निदर्शनात भाग घेतला तेव्हा मी पोटात होतो. काय काय नावांनी स्वातंत्र्य सैनिक झाले असतील आपल्याकडे, ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने असा कधी घेतला गेला नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप अशी सगळी अवस्था होती. त्यामुळे ह्याचे एक एक किस्से हे जर आले ना बाहेर, तर त्या रंगतदार किस्स्यांचं एक पुस्तक तयार होऊ शकेल, अशी अवस्था आहे. पण उगाच आपल्यातल्याच लोकांचे अपमान नकोत म्हणून बहुतेक असं कोणतं तरी काम करायला कोणी धजावत नसावं असं मला वाटतं. पण थोडक्यात अंदमानमध्ये जे राहणार आहेत, मग ब्रिटिशांच्या या सगळ्या शिक्षा भयानक होत्या, त्या शिक्षेतून सुटका करण्याकरता काही जण आपल्याला वेळ लागलाय असं दाखवायचे, काही जण हातापायावरती घाव वगैरे घालून ठेवायचे की मग त्यांची सुटका त्यातून तात्पुरती का होईना पण व्हायची. अशा प्रकारचे ते भाग होते.
मग अशाच प्रकारची जर का सुटका करण्यासाठीच आपण बऱ्याच याच्यावर ऐकतो किंवा एक खूप अतिशय असा घाणेरडा आरोप केला जातो. आज फेसबुकवर जेव्हा मी अंदमानची जाहिरात करतो तर मी फक्त टुरिझम कंपनी म्हणून जाहिरात करतो, पण अतिशय घाणेरड्या प्रकारे ट्रोल केलं जातं. किंवा सावरकरांना ते माफीवर होते ना, आजही मला फेसबुकवर आलेलं आहे की तुम्ही माफीवर कसे होता तेही सांगा बरं का. तर अशा असंख्य कॉमेंट्स किंवा ह्या सगळ्या येतात. तर मग ह्या अशा प्रकारच्या माफी साठी सावरकरांनी माफीवीर किंवा माफीचं पत्र लिहिलं का, किंवा पण मग त्यातला खरा भाग काय आहे. कारण कसं आहे की जे बोलतायत त्यांना जर उत्तरच दिलं नाही तर आपण चुकीचेच ठरणार. कारण आपल्या सावरकरांविषयी जर प्रेम आहे तर आपल्याला सावरकरांची बाजू मांडणं हे फार गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आत्तापर्यंत मग अगदी अलीकडचं उदाहरण देतो. 2-3 न्यायालयामध्ये माफी मागण्याची नामुष्की आपल्या एका मोठ्या नेत्यावरती ओढवली. जो नेता बघा 50 उलटून गेला तरी तरुण नेता आहे, युवा नेतृत्व, आणि आता पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतायत. त्यांना 3-4 ठिकाणी माफी मागण्याचं नामुष्की ओढवली. त्यांना माफीवीर म्हटलं तर, पण ते मात्र उघडपणे सांगतात माफी मागायला माझं नाव काही सावरकर नाही म्हणून. हे वर निर्लज्जपणे बोलू शकतात, तिकडे कोणी काही बोलत नाही. मला एक सांगा, मी ना या लोकांना फक्त पहिला एकच प्रश्न असा विचारतो की समजा सावरकरांनी माफी मागितली असती, बिघडलं काय? बिघडलं काय? शत्रूच्या तावडीतून कोणत्याही रीतीने सुटका करून घ्यायची असते. शत्रूला हाय हॅलो करत तो सुटका करत नसतो. आपली कोणत्याही रीतीने शत्रूच्या हातून सुटका करून घ्यायची असते. असा जो सुटका करून घेतो तो चाणक्य असतो, तो हुशार असतो. मग समजा त्यांनी माफी मागितली असती, बिघडलं काय? मला अजून त्याची टोटलच लागत नाही की यात बिघडतं कुठे काय. पण आगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, की ज्यांनी माफी मागितलीच नाही. सावरकरांची 6 पत्र उपलब्ध आहेत. ती पत्र एकदा आपण वाचा आणि मग दाखवा की याच्यात त्यांनी माफी कुठे मागितली आहे. जो माणूस माझ्या सुटकेमुळे सरकारला काही अडचण येत असेल तर त्यांनी माझ्या ऐवजी इतर बंदीवानांची सुटका करावी, म्हणजे त्यांच्या सुटकेमध्ये मला माझ्या सुटके एवढाच आनंद मिळेल. माफीपत्र लिहिणारा असं लिहितो का हो? अशा प्रकारची पत्र आहेत त्यांची. ही पत्र एकदा पाहिल्यानंतर त्याला माफीपत्र म्हणणारे हुशार म्हणायचं. मग ते आता ह्या सगळ्याला बराच काळ लोटल्यानंतर आता ह्याला उत्तरं मिळायला लागली. मग आता काय दाखवतात तर सावरकरांचे शेवटचा जो मायना आहे त्या पत्रांच्या खालचा, यू आर मोस्ट ओबिडियंट सर्वंट. बघा, सावरकर स्वतःला सेवक म्हणून घेतात. मग त्यांच्या तोंडावर मारलं की गांधी पण तेच म्हणतात, यू आर मोस्ट ओबिडियंट सर्वंट म्हणून. आता नेहरूही तेच म्हणतात, कारण त्या काळचा तो मायना होता, तसं लिहिण्याची पद्धत होती. आजही आपण लिहिताना युअर्स फेथफुली लिहितो की नाही? खरंच असतो, पण लिहितो कारण ती पद्धत आहे. पद्धत काय आहे हे लक्षात घ्यायला नको का? बरं, 1914 पासून सावरकरांनी सातत्याने पत्रव्यवहार केलाय, सातत्याने ब्रिटिशांच्या बरोबर. हा पत्रव्यवहार करून त्यांनी साधलंय काय हे लक्षात घ्या ना. हा पत्रव्यवहार करून सावरकरांना एकूण कोलू किती काळ ओढावा लागला आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. कारण आपल्याला असं वाटतं की सावरकरांना कोलू महिने ओढायला लागला. 14 दिवस सावरकरांना कोलू फक्त 14 दिवस ओढायला लागला, हे लक्षात घ्या. त्यानंतर सावरकरांनी तिथे पुस्तकं मागवायला सुरुवात केली. हे सगळी फलित आहेत त्यांनी पाठवलेल्या पत्रांमुळे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेमुळे, की तिथे वाचनालय उघडण्याची त्यांना अनुमती मिळालेली. तिथे जे कैदी शिकलेले नव्हते पण ज्यांची शिक्षणाची इच्छा होती त्यांना सावरकरांनी शिकवलंय. म्हणजे जेलमध्ये शिक्षणाचं एक पीठ
हे सावरकरांनी निर्माण केलं. तिथे धर्मांतराचे प्रयत्न होत होते. त्या धर्मांतराच्या प्रयत्नांना सावरकरांनी आळा घातला. हे सगळं अंदमानमध्ये राहून त्यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला हिंदूंना केलेला उपदेश आहे त्यांनी की मुसलमान अथवा ख्रिस्त्यांनी हिंदूचं अन्न खाल्लं तरी तो मुसलमान अथवा ख्रिस्तीच राहतो. मग तुम्हालाच काय धर्माचा रेच झालाय, रेच म्हणजे जुलाब, तुम्हालाच काय धर्माचा रेच झालाय. उद्या तुम्ही मुसलमानाच्या हातचं अन्न खा किंवा ख्रिस्त्याच्या हातचं पाणी प्या तरी तुम्ही हिंदूचे हिंदूच राहाल. कारण धर्माचा रस्ता हा पोटातून नव्हे हृदयातून जात असतो. हा हिंदूंना केलेला उपदेश आहे. हेही तिथे बसूनच सावरकरांनी केलेलं आहे ना. पण या सगळीकडे दुर्लक्ष करायचं, माफीपत्र माफीपत्र माफी एवढंच बोंबलत राहायचं. कारण एकतर अंदमानात कोणालाही जावं लागलं नाही तर कोणाला. एक गोष्ट लक्षात घ्या की जे जे नेते ब्रिटिशांना डोईजड वाटत होते, ज्यांच्यामुळे इथे जागृतावस्था येईल असं वाटत होतं, जे जे ब्रिटिशांना नकोसे झालेले होते त्यांना एडन, मंडाले किंवा अंदमान दाखवलं जायचं. आणि जे नेते ब्रिटिशांना हवेसे वाटायचे त्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवलं जायचं. लेखन सामुग्री वगैरे सगळी दिली जायची. इतकंच नाही, त्यांच्यासाठी गुलाब बिलाब पण लावलेले होते, बाग लावलेली होती, मऊ बिछाने होते त्यांना त्यांच्याकरता. किंवा आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं जायचं. याला तुरुंगवास म्हणतात. यांच्यापैकी कोणी शिक्षा भोगली हो? शारीरिक कष्टाची तरी शिक्षा कधी भोगली आहे? मग यांना माफी न मागता हे सगळं मिळत होतं. ज्यांनी शारीरिक कष्ट भोगले अतोनात त्यांनी समजा माफी मागितली असती तर ते समजण्यासारखं आहे की नाही? चुकीचं काय? पण मुद्दाम हे खोटं बोलायचं. दुसरं, सावरकरांना पेन्शन मिळत होतं. तुमचा येणारा प्रश्न आधीच घेऊन टाकला. पेन्शनचा अर्थ काय होतो? नोकरदार माणसाला पेन्शन मिळतं ना. पेन्शन याचा अर्थ निवृत्ती वेतन, बरोबर ना मराठीमध्ये? सावरकर ब्रिटिशांच्या नोकरीत होते तर त्यांना निवृत्ती वेतन मिळेल. सावरकरांना मिळत होता त्याला निर्वाह भत्ता म्हणतात. लक्षात घ्या, निवृत्ती वेतन आणि निर्वाह भत्ता यातलं अंतर लक्षात घ्या तर कळेल. हा निर्वाह भत्ता का मिळत होता? कारण सावरकरांना जेव्हा अटक झाली त्यावेळेला सावरकरांचं राहतं घर, त्यांची इस्टेट, हे सगळे भाग, इतकंच नाही, सावरकर वापरत असलेला चष्मा आणि 1 आण्याचं भगवद्गीतेचं पुस्तक सुद्धा जप्त केलं होतं ब्रिटिशांनी. ही जप्त केलेली मालमत्ता त्यांना परत मिळाली नाही. तुम्ही भगूरला गेलात तर भगूरला त्यांच्या वाड्याच्या समोरच पाटी लावली आहे की ती मालमत्ता ब्रिटिशांनी विक्रीला काढली. त्यावेळेला तिथेच असलेल्या चव्हाण नावाच्या गृहस्थांनी कशी विकत घेतली होती आणि पुढे महाराष्ट्र सरकारने ती परत जेव्हा विकत घेतली त्यावेळेला ह्या सगळ्याच्या किमती तिथे लिहिलेल्या आहेत. त्या एकदा वाचा म्हणजे आपल्याला कळेल. आणि मग सावरकरांची मालमत्ता कधीही सावरकरांना परत मिळाली नाही. असा कैदी जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो जगणार कसा? याकरता ब्रिटिशांच्याच कायद्यामध्ये ही तरतूद आहे की त्याला निर्वाह भत्ता देण्यात यावा म्हणून, जेणेकरून तो जगू शकेल. हा निर्वाह भत्ता किती आहे माहिती आहे? जास्तीत जास्त 120 रुपये. आणि तरीही तो सगळ्यात जास्त कोणाला मिळत होता माहिती आहे? सांगितलं तर आश्चर्य वाटेल, सुभाषबाबूंच्या भावाला सगळ्यात जास्त म्हणजे 1200 रुपये मिळत होता. 1200 रुपये. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आणि सावरकरांना जो दिला जायचा त्याच्या सुद्धा निम्मा मिळत होता, 60 रुपये. 120 रुपये पण त्यांना नाकारला होता. त्यांना 60 रुपये मिळत होता. हे कोणी सांगतं का? सावरकरांना पेन्शन मिळतं, पेन्शन मिळतं, बस आरडाओरडा करायचा. 10 वेळा खोटं बोला की लोकांचा बुद्धिभेद व्हायला सुरुवात होतो. नाही ना, काहीही करता येत नाही. याच्याबद्दल जे काही उघडपणे बोललं जातं, ज्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया आता सात्यकी सावरकरांनी चालू केली आहे. जे अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी बोलले होते सावरकरांच्याबद्दल की एका अल्पसंख्याक माणसाला आम्ही 4-5 जणांनी मिळून मारलं आणि त्या मारल्याचा मला खूप आनंद झाला, असं सावरकरांनी लिहून ठेवलं. असं राहुल गांधी बडबडले अमेरिकेत. आत्ता गेले तेव्हा नाही, आत्ता बडबडले ते वेगळं बडबडले. त्याच्या आधी जेव्हा गेले होते आणि गेल्या वर्षी तेव्हा ते हे बडबडले होते आणि त्याच्यावर सात्यकी सावरकरांनी त्यांच्यावरती केस घातलेली आहे.
आणि ती केस आता सुनावणीला येते. म्हणजे हे परत त्या ब्लडलाईन मधल्या माणसांनी करायला लागलं. म्हणून सात्यकी सावरकरांनी केलं. तुम्ही आम्ही कोणीतरी करून होत नाही. आपण उत्तरं देऊ शकतो, पण रणजित सावरकर, सात्यकी सावरकर वगैरे हे करू शकतात. पण एकाच वेळेला गर्दी ज्या वेळेला ओरडत असते त्यावेळेला तुम्ही केसेस कोणाकोणावर ठेवणार, हा भाग होतो. आणि म्हणून असा बुद्धिभेद करणं सोशल मीडिया किंवा तत्सम गोष्टींच्यावर हे जास्त सोपं असतं, म्हणून तो मुद्दाम तसा केला जातो. हे लक्षात घेण्यासारखं. मग आज इंग्रज भारतातनं संपूर्ण गेले असं म्हणायचं का? हा, म्हणजे गोरे इंग्रज गेले भारतातून आणि ते काळ्यांच्याकडे आपली सत्ता सोपवून गेले. आणि फोडा आणि राज्य करा कसे करा. नाही तर मला सांगा, इतकी वर्ष जे ओरडत होते की या देशातून जातीपाती नष्ट व्हायला पाहिजेत म्हणून, ते एकाएकी ओरडायला लागले जातीनिहाय गणना व्हायला पाहिजे म्हणून. जातीनिहाय गणनेचा अर्थ जातीपाती ठेवा असाच होतो ना, का दुसरा काही होतो? मग जाती नष्ट करा म्हणून 1885 सालापासून आमचा पक्ष ओरडतोय म्हणून का सांगत होतात? याचा अर्थ तुम्हाला ते नष्ट करायचंच नाही आहे. उलट हिंदू म्हणून सगळेजण आता एकत्र यायला लागलेत ना, म्हणून यांना जातीमध्ये कसे विभागायचे याच्याकरता चाललेला आत्ताचा हा प्रयत्न आहे, असं जर कोणी म्हटलं तर ते वावगं ठरेल का, याचा विचार करण्यासारखं. म्हणून म्हटलं की गोरे इंग्रज गेले आणि ते काळ्यांना आपला वसा देऊन गेलेले. अजूनही त्या प्रकारचे जे लोक आहेत त्या मेंटॅलिटीचे ते त्याचप्रमाणे वागत आहेत. ह्याला दुसरं काय आपण म्हणू शकतो? आणि म्हणून इस्रायलसारखं उदाहरण आपल्या समोर आहे की हा एक देश कसा पुरून उरतोय. आपण कधी इस्रायल होणार असं बरेच जण विचारतात. म्हटलं आपण स्वप्न बघायला काही हरकत नाही, पैसे पडत नाही. अंदमानामध्ये सावरकरांनी कमला हा एक मोठा काव्यसंग्रह निर्माण केला. तो कसा झाला त्याच्याविषयी त्यांना ते कसं आठवणीत ठेवलं किंवा याविषयी थोडंसं तुमच्याकडनं ऐकायला हवं. कमला, विरहोच्छ्वास, गोमांतक असे वेगवेगळे सावरकरांनी अंदमानामध्ये एकूण 6000 ओळींचं काव्य लिहिलेलं आहे. आणि हे काव्य कोळशानी, काडीनी, गायपाताचा काटा मिळाला तर त्यांनी किंवा खेळ्यानी असं भिंतीवरती लिहायचं. दर वर्ष 6 महिन्यांनी त्या भिंतीला चुना फासला जायचा. चुना फासला गेला की सावरकर म्हणायचे की चला नवीन ताव मिळाला. ताव म्हणजे कागद, कारण ताव वगैरे असे शब्द गेलेच ना आता. आणि ताव हा शब्द वेगळ्या प्रकारांनी पण वापरला जातो मराठीत. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. तसा ताव मारलाय जेवणावर, तुला काय ताव भरलाय, तो फार तावात येऊन बोलत होता. बघा एका ताव या शब्द किती किती प्रकारांनी वापरला जातो. तर तसं कारण त्यांनी अनेकांना, मनमोहन नातूंनी खूप सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की या कैद्यांनी अनेकांना विचारलं की तू माझा कागद होशील का म्हणून. कोणी व्हायला नाही म्हणायला लागलं. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे आकस्मिक सरली, मी कागद झाले आहे चलली असे ती वदली. आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली. पाठ करायचं. लक्षात घ्या, आपणच केलेल्या कविता आपणच पाठ करणं हे किती कठीण असतं ना. दुसऱ्याला ऐकवणं सोपं असतं. ती आपल्या हातात कवितांची, माझ्या 3ऱ्या कवितेचं नाव हे आहे की, पण ती लक्षात नसते, त्यामुळे ती पाठ करायचं. आपणच केलेलं काव्य एवढं सगळं पाठ करायचं, मग नवीन रचना करायची आणि मग तीही पाठ करायची. मग कुठेतरी चुकून माकून जर ताव मिळाला समजा, तर त्याच्यावरती शिसपेन्सिलीचा तुकडा किंवा तत्सम काही मिळालं तर भराभर 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 त्या कवितेच्या ओळी लिहायच्या.
अंदमानातून सुटका होणारं जर कोणी असेल तर त्याच्याबरोबर ते गुपचूप बाहेर पाठवायचं आणि मग ते इथे प्रकाशित व्हायचं आणि खाली कवीचं नाव असायचं विजनवासी किंवा महाराष्ट्र भाट, हे कवीचं नाव असायचं. कारण स्वतःच्या नावाने प्रकाशित करता येणं शक्य नव्हतं, म्हणून त्या टोपण नावाने प्रकाशित केल्या जायच्या. तेव्हा अशा प्रकाराने सावरकरांनी तिथे राहून, म्हणजे ह्यात काय होतं माहिती आहे का, अडचणीला संधी समजणं, हे जे करू शकतात ते अडचणीवर मात करू शकतात, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे आलेली अडचण, आलेला अडथळा ही जर आपण वेगळ्या अर्थाने संधी समजू शकलो तर त्याचा उपयोग जास्त. म्हणजे करोनाचं उदाहरण देतो की करोनाच्या काळामध्ये मी सतत 21 दिवस अपरिचितांच्या क्रांतिकथा हे फेसबुक लाईव्ह केलं. त्या निमित्ताने अपरिचित क्रांतिकारकांचा माझा अभ्यासही झाला. अपरिचितांच्या क्रांतिकथा करता करता उरलेल्या काळामध्ये रामायण, महाभारत किंवा भागवत याचा अभ्यास मला करता आला. आता होती अडचणच ना करोनाच्या काळात, आपण कोणी बाहेर जाऊ शकत नव्हतो. मग अशा वेळेला आलेली अडचण याचं आपण संधीमध्ये कसं रूपांतर करू शकतो हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. आणि त्याप्रमाणे सावरकर मला दिसतात. म्हणजे आपण प्रेरणा अशा गोष्टींच्या पासून घ्यायची असते की हा माणूस तिथे अडकवलेला आहे, त्यांना तरीसुद्धा त्यातूनही हे काम करतोय. आणि म्हणून बाळाराव सावरकरांना, म्हणजे धाकट्या भावाला सावरकरांनी लिहिलेलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये सकाळी 5 वाजता कसा आमचा दिवस चालू होतो आणि त्यानंतर न्याहारी, मग काम कसं केलं जातं, मग मध्ये दुपारचा 2 तास कसा विश्रामाचा वेळ असतो, त्यानंतर सतत 4 वाजेपर्यंत कसं काम करायचं असतं, 4 वाजल्यानंतर थोडा वेळ मिळायचा, त्यात मला जमलं तर वाचायला वगैरे वेळ मिळेल. आता वाचणार कधी हो, कारण अंदमानामध्ये 5 वाजता मावळतं, अंदमानामध्ये 5 वाजता उजाडतं, तसं 5 वाजता मावळतं, पूर्णपणे मावळतं, अंधार पडतो. पण त्याच्यामध्ये मला वाचायला मिळायचं. आणि मग येऊन खोलीमध्ये आलो की रोज मी सकाळी आणि रात्री प्राणायाम करायचो. आणि प्राणायाम करायचो याच्यामुळे मला रात्री आणि थकलेलं असल्यामुळे इतकी उत्तम झोप लागायची की सकाळी उठल्यानंतर मी कुठे आहे याचा विचार पडावा अशा प्रकारची जाग असायची. सोपं गाव आहे, तुरुंगामध्ये राहून अशा प्रकाराने आपला सगळा नित्यक्रम हा लिहिणं सोपं नाही आहे. तेच बाळाराव ज्या वेळेला सावरकरांची तब्येत बघायला आले होते त्यावेळेला त्यांनी पाहिलं की सावरकरांची अवस्था काय आहे. आणि म्हणून सावरकरांना एक तर अमांश झालेला, मलेरियाची लागवड झालेली होतीच, त्यांचं वजन हे 85 पौंडापर्यंत खाली उतरलेलं होतं, 105 पौंडापासून 85 पौंडापर्यंत. त्यांना टीबीची लक्षणं डॉक्टरांना वाटत होती. अशा वेळेला सावरकर जर इथेच मेले तर मुख्य भूमीमध्ये प्रचंड मोठा गोंधळ माजेल असं सरकारला वाटत होतं. आणि म्हणून सावरकरांनी ज्या वेळेला सांगितलं की आमच्या दोघा बंधूंच्या पैकी एकाच्या बाबतीत तरी तुला वाईट बातमी लवकरच ऐकायला मिळेल, धाकट्या बंधूंना सांगताय. आणि परत आल्यानंतर बाळाराव सावरकरांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पत्रकं काढून वाटली की याकरता बंदिवानांची सुटका व्हावी, सावरकर बंधूंची सुटका व्हावी म्हणून. काँग्रेसच्या नेत्यांनी अर्थात त्याच्याबद्दल काहीही केलं नाही, त्यांच्या अधिवेशनाचंही काही केलं नाही. पण गंमत म्हणजे काँग्रेसची जी प्रांतिक परिषदा होत्या ना वेगवेगळ्या प्रांतांमधल्या, त्या प्रांतिक परिषदांमधून मात्र एकमुखी मागणी सावरकर बंधूंची सुटका व्हावी म्हणून उठली. आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे पत्रक बाळाराव सावरकरांनी काढलेलं होतं त्याला मुंबईतल्याच एका कामगार युनियननी पुढाकार घेऊन एका दिवसात 75,000 सह्या गोळा केल्या. आणि मग विधिमंडळामध्ये रंगास्वामींनी प्रस्ताव मांडला होता सावरकरांच्या सुटकेबद्दल. आणि मग काँग्रेसी नेत्यांनी सावरकरांची सुटका व्हावी असं म्हटलं. सगळं झाल्यानंतर पण सावरकरांच्या सुटकेला ब्रिटिशांनी नकार दिला. सुटका अमान्य.
जागेतील बदल मान्य असं म्हणून सावरकर बंधूंना तिथून बाहेर काढलं. तिथून अलीपूरच्या जेलमध्ये, बंगालमध्ये काही काळ ठेवण्यात आलं. मग ठाण्यामध्ये, इथून रत्नागिरीला काही काळ, आणि रत्नागिरीच्या जेलमधून नंतर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये. म्हणजे एकूण सावरकरांचा जो काळ आहे जेलमध्ये वास्तव्य असलेला, म्हणजे स्थानबद्धता ही बद्धताच होती की, तो 27 वर्षाचा आहे. नेल्सन मंडेलांनी त्याच्या देशाकरता तेवढाच काळ तुरुंगात घालवला होता. नेल्सन मंडेलाचा आणि आपल्या देशाचा प्रत्यक्ष संबंध काहीही नसून त्याला आपल्या देशाचा सर्वोच्च बहुमान भारतरत्न दिला गेला. सावरकरांना अजूनही नाही. आमचं म्हणणं त्याच्या पुढचं आहे. पूर्वी मी नेहमी माझ्या व्याख्यानातूनही सांगायचो की सावरकरांना भारतरत्न का दिलं गेलं नाही. मी माझ्या लेखनातूनही ती व्यथा प्रगट करायचो. तोच मी आता असं म्हणतोय की सावरकरांना भारतरत्न मुळीच दिलं जाऊ नये. कारण जो माणूस विश्वरत्न आहे त्याला तुम्ही भारतरत्नामध्ये का अडकवून ठेवता? आणि भारतरत्नची एकूण यादीतली रत्न पाहिली तर सावरकर त्या यादीत नसले तरी चालतील, काही हरकत नाही. असं आपण समजायला काय हरकत आहे? आणि म्हणून मला स्वतःला खरं म्हणजे आज इथे येऊन हा विषय जरा मोकळेपणाने मांडता आला म्हणून मला बरं वाटतं. काही काही विषय थोडा विस्तृतपणे मी काही घेतला. अनेक चाणाक्ष श्रोत्यांच्या लक्षात आलं असेल की काही काही मात्र मी विस्तृत घेतला नाही, आणि तो मुद्दाम घेतला नाही. यातल्या ज्यांनी, कारण मला असे सुद्धा अनुभव आहेत गेल्या काही वर्षातले. 2002 मध्ये मी पहिल्यांदा अंदमानात गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी नित्य अंदमानात जातोय. जवळपास 2012-13 पासून आत्तापर्यंत अंदमानात 16 वेळा मला असं वाटतं जाणं झालंय. काही वेळेला वर्षातून 2दाही झालंय, 2-3दा असंही झालेलं आहे. तर इतक्या काळातला अनुभव असा आहे की कित्येक जण अंदमानला जाऊन आलेले लोक आता तुम्ही आहात म्हणून परत अंदमानला येणार असं सांगून आलेले. हा माझा मोठेपणा नाही आहे, हे त्यांना सावरकर चरित्र तिथे ऐकायचं असतं म्हणून येतात. त्यामुळे हे सगळे लोक सुद्धा धन्यवादाला पात्र आहेत. आणि जे लोक पहिल्यांदाच येणारे असतात, कारण अंदमानसारखं ठिकाण असं आहे की सर्वसामान्य माणूस हा नेहमी नाही जाऊ शकत तिथे, तर असे लोक सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत, यात वाद नाही. आणि त्यामुळे मला स्वतःला नेहमीच असं वाटत राहतं की आपण सगळे डोंबिवलीकर, खरं म्हणजे आपण तरीच जन्मा यावे आणि अंदमान पाहावे, अशा पद्धतीने आपण अंदमानला जाऊन येत असतो. आपण इतरांनाही प्रवृत्त करावे. 17 ते 23 डिसेंबर आता आम्ही जे अंदमानला जातोय त्याच्यामध्ये डिसेंबर आहे ना, हा मराठी माणसाचा एक विशेष असतो. हा डिसेंबर आहे ना. अरे पण जितके तुम्ही दिवस घालवत जाता ना तितकं विमानाचं भाडं वाढत जातं. त्यामुळे विमानाचं भाडं जर आपल्याला कमी पडावं असं वाटत असेल तर आपण लवकर बुकिंग करायला हवं. हा सगळा भाग सुद्धा लक्षात घ्यायचा असतो. आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण म्हणजे आपल्यापैकी ज्यांना सहज शक्य आहे आणखी लोकांपर्यंत पोचवावं ही मी खरं आयोजकांच्याच तर्फे विनंती करतोय की जास्तीत जास्त लोकांच्या, अधिकसे अधिकम फल, चांगल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोचवायच्या असतात. खरं ना आपल्याकडे अवस्था अशी असते की वाईट गोष्टींचा प्रचार फार भरभर होतो, चांगल्याचा मात्र तेवढा होत नाही. का माहिती आहे? बघा तुम्ही विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एखाद्याची निंदा जर कोणाला करायला सांगितली ना तर जिभेला अशी काही आपल्या हा रसवंती, म्हणजे तो किती वाईट आहे याच्याबद्दल आपण भरभरून बोलायला लागू. त्याचंच गुणगान गा असं जर म्हटलं ना तर आपल्याला लगेच ब्रेक बसतो. कारण चटकन कोणाबद्दल चांगलं बोलणं
याला आपली जीभ कुठेतरी आखडतीच होते. का होते माहीत नाही, पण असं नसायला पाहिजे ना. त्यामुळे चांगल्याचं अधिकाधिक प्रचार करणं हे आता गोईंगो तर करणारच आहे, शेवडेही बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्यातर्फे प्रचार होईलच, मी कशाला करायला पाहिजे असं न करता आपण काय करू शकतो हे बघावं. ह्यात गोईंगो काय करू शकतं याच्यापेक्षा लोकांना आणखी चांगलं तिथे ऐकायला कसं मिळेल ह्याचा जर विचार केला तर अधिक चांगलं. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. 11 वर्ष अंदमानमध्ये होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्याच्यानंतर 2.5 वर्ष, साधारणतः 2.5 ते 3 वर्ष अलीपूरच्या जेलमध्ये, आणि त्याच्यानंतर ठाणा आणि रत्नागिरी, आणि त्याच्यानंतर 12 वर्ष नजरकैदेत, म्हणजे स्वतःच्याच घरी स्थानबद्ध. त्यांच्यावर अंकुश वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिटिश सरकारचे, तुम्ही कुठच्याही राजकीय स्वरूपाच्या हालचाली करू शकत नाही, राजकीय बैठका घेऊ शकत नाही, राजकीय नेत्यांना भेटू शकत नाही. तरीही एकदा गांधीजी मात्र त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेले होते. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर संपूर्ण सावरकर समजायला नक्कीच बराच वेळ लागेल. 1.5 तासात आपण नक्कीच सगळे सावरकर समजू शकत नाही. जेवढे सावरकर मांडू शकलो ते आहेच. ह्याच अंदमानामध्ये आपण जाणार आहोत 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर. अंदमानाची थोडीशी आणखीन माहिती देतो की जसं आपण सेल्युलर जेल बघणार आहोत तसंच तिथे लेझर शो जो असतो तोही आपण तिकडे बघणार आहोत. तिथे असलेला जो निसर्ग भाग आहे, म्हणजे अंदमान सावरकरांच्या दृष्टिकोनातून आणि सावरकरांसाठी तर तिथे जाणारच आहोत, पण आपण जसं गोव्याला जातो किंवा कुठच्या तरी हिल स्टेशनला जातो तर तसंच तिथे नैसर्गिक भाग जो आहे तोही आपण तिथे कव्हर करणार आहोत. पोर्ट ब्लेअर जे आताचं श्रीविजयपुरम झालं त्याच्यामध्ये सेल्युलर जे लेझर शो, त्याच्यानंतर तिकडे असलेलं नेव्हिल मरीन बीच जे आहे, म्हणजे नेव्हिल मरीन म्युझियम जे आहे ते बघणार आहोत. तिथे असलेले सुंदर कार्मन बीच किंवा अजून चिडिया टापू, त्याच्यानंतर माउंटन हॅरियर नॅशनल पार्क म्हणून आहे ते आपण तिकडे बघणार आहोत. सनसेट पॉईंट, बॉटॅनिकल पॉईंट असे सर्व पॉईंट्स तिकडे बघणार आहोत. हॅवलॉक आयलंड ज्याचं आता स्वराज बेट नाव झालं, तिथे राधानगर बीच नावाचा अतिशय, म्हणजे ज्याचा आय थिंक वर्ल्डमध्ये 2रा नंबर लागतो त्या बीचचा. म्हणजे इतकं निळभोर शहार पाणी आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर नैसर्गिक म्हणजे मरीन ब्युटी ज्याला आपण म्हणतो असं अगदी आपल्याला सुंदर बघायला तिकडे मिळतं. त्याच्यानंतर कालापत्थर बीच, जिथला सनसेट हा जगातला 10 क्रमांकाचा सनसेट समजला जातो, की त्या सनसेटपेक्षा म्हणजे जगामधले जे सनसेटचे रँकिंग केलं गेलं त्याच्यामधलं 10वं रँकिंग राधानगर सनसेट बीचचं. त्याच्याचबरोबर बॅरन आयलंड म्हणून आहे तिथे, तो अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर एलिफंट बीच म्हणून एक तिथे आहे, तो बघायला सुंदर आहे. नील आयलंड तिथलं 3रं महत्त्वाचं ठिकाण ज्याला आता शहीद आयलंड असं म्हटलं जातं किंवा शहीद बेट, तिथे हावडा ब्रिज म्हणून एक प्रसिद्ध बीच आहे तो बघितला जातो. सीतापूर बीच तिथे खूप छान आहे, ज्याला सनराईज खूप छान असतो सीतापूर बीचचा. त्याच्यानंतर लक्ष्मणपूर बीच म्हणून आहे तिथेच शहीद बेटावर, जो अतिशय अप्रतिम आहे. त्याच्यानंतर रॉस आयलंड म्हणजे आता ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असं नाव दिलं गेलं, तिथे जपनीज बंकर आणि लाईट हाऊस आहे जे आपण बघणार आहोत. लाईट हाऊस सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर नॉर्थ बे आयलंड जे आहे जिथे स्कुबा डायव्हिंग किंवा ज्यांना कोणाला काही करायचं असेल तर ते करू शकतात. त्याच्यानंतर हॅवलॉक म्हणजे नॉर्थ बे बीच जो आहे तो वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी अतिशय अप्रतिम आहे. त्याच्यानंतर बारतांग जंगल आहे. आता तुम्ही म्हणाल की अंदमानच्या ह्याच्यामध्ये जंगल कुठे, तर येस तिथे बारतांग जंगल आहे. 50 ते 55 किलोमीटरचं साधारणतः ती पेरिफेरीमधलं जंगल आहे.
म्हणजे ॲक्च्युली डेन्स फॉरेस्ट आहे तिथे. अजूनही काही कायदे आहेत की तिथे तुम्ही मोबाईल वर बोलू शकत नाही किंवा तिथे तुम्ही अजून म्हणजे तिथे अजूनही जुनी जमात आहे की जिथले फोटो तुम्ही काढू शकत नाही. आदिवासी किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जुनी आपली जी जमात, तर तशा प्रकारचं तिथे आहे. असं जे आपल्याला काही त्यांचे नियम आहेत त्यानुसारच करायला लागतं. तिथे लाईमस्टोन केव्ज पण आहेत, तर तेही आपण तिकडे बघणार आहोत. तर अशी अंदमान गाथा आपण करणार आहोत 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी त्यांचं नाव नोंदवावं जाताना, किंवा आपल्या घरातल्यांना कोणाला किंवा कलिग्सना इंटरेस्ट असेल तर जरूर आमचं पत्रक पुढे पाठवावं. अशा ह्या वीर सावरकरांना आपण सगळेच जण इथे स्मरलो, त्यांचं स्मरण केलं, त्यांचं आज इथे आपण त्यांच्याविषयी आपण इथे बोललो. याचा प्रचार आणि प्रसार नक्की व्हावा यासाठीच हा व्हिडिओ पण इथे आहे. जर कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरूर व्हिडिओवर तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. फक्त प्रोव्हाइडेड की ती प्रतिक्रिया आम्ही घेऊच का नाही हे तुमच्या प्रतिक्रियेवर अवलंबून आहे. तर अजून एक नमूद करतो की आता बराच उशीर झाला. साधारणतः 8 वाजता हा कार्यक्रम संपणार होता आणि 6 वाजता सुरू होणार होता, पण साधारणतः 6:25ला सुरू झाल्या कारणाने आपण साधारणतः 20 ते 25 मिनटं आपली ऑलरेडी डिले झालेला होता. मी जेव्हा ह्याचं फेसबुक कॅम्पेन करत होतो तेव्हा सावरकरांची नात आशू दोंदे नावाची, तर तिने मला अतिशय सुंदर तात्यारावांना म्हणजे सावरकरांना पत्र पाठवलं होतं. तर पत्र तिने मला फॉरवर्ड केलं की असं पत्र तुम्ही हे आहे. तर ते पत्र थोडंसं मोठं आहे, तर तुमची सगळ्यांची आज्ञा असेल तर वाचतो, किंवा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ते नाही वाचत. तुमच्यावर आहे, तुम्ही सांगा काय वाचायचं का नाही वाचायचं. आशू दोंदे या दादरला अगदी सावरकरांच्या समोर राहायच्या. त्या अगदी लहान असताना म्हणजे साधारणतः 12-13 वर्षाच्या असताना सावरकर म्हणजे त्यांनी समाधी घेतली असं आपण म्हणूया. पण त्याच्या आधीचा जो सहवास त्यांना लाभला आहे आणि त्याच्यानंतर मग त्या अंदमानला वगैरे जाऊन आल्या वगैरे वगैरे आणि त्यांच्या आठवणी अशा स्वरूपावर त्यांनी लिहिलेलं पत्र आहे. प्रिय तात्या आजोबा, शिरसावधान नमस्कार. तात्या, आज तुमची खूप आठवण येते. दादरला तुमच्या घरासमोर मी राहत होते, रोज तुमच्या बरोबर गप्पा मारत होते. माई काहीतरी खाऊ आणून द्यायच्या, त्याचं खूप अप्रूप वाटायचं. तुम्ही दोघंही तुमच्या नातीचे लाड करायचात. आठवण तेव्हा मी साधारणतः 10-12 वर्षाची होते. वरचं नव्हतं ते, वयच नव्हतं ते समजण्याचं. तुमच्याबद्दल काही माहिती नव्हती. तुम्ही फक्त तात्या आजोबा होतात माझ्यासाठी. मला आठवतंय शाळेत मला एक धडा होता, तो तुम्ही शिकवावा असे मला वाटत होते. त्याचं कारणही तसंच होतं. मी मांडीवर बसून हट्टच केला तुम्हाला. मी विचारलं तुमचं नाव काय. सावरकर आडनाव माहीत होतं. विनायक म्हटल्यानंतर आश्चर्यचकितच झाले. म्हणजे तुमचाच लेख, मग तो तुम्हाला किती सोपा असेल, मग तो तुम्हीच मला शिकवा ना, असा हट्ट धरला. तात्या आजोबा, तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय. बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या परिश्रमातून साकारलेले अप्रतिम सावरकर स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी मी गेले होते. मी तुमच्यावर केलेली कविता वाचली, पण त्याआधी तुमचे व माझे नाते उलगडून सांगितले. कवितेला सुरुवात केली. तुमचं माझं नातं आता आठवणीतलंच आहे राहिलेलं. समजायच्या आधी होतात तुम्ही माझे तात्या आजोबा. वातावरण एकदम शांत झालं. शब्द आणि शब्द ऐकत होते सगळे कान देऊन. माहीत नव्हतं मांडीवर खेळताना तुम्ही इतके महान असाल. मी पुढे कविता वाचत होते. शाळेत जाऊ लागल्यावर पुस्तके दिलीत वाचायला. करता कोण, लेखक कोण, कशाचाच नव्हता मला पत्ता. इतिहास शिकवताना तुमचं नाव, कविता शिकवताना तुमचं नाव, नाटककार म्हणून तुमचं नाव, विचारवंत म्हणून तुमचं नाव फार गोंधळून जायचे. वाचनात गोडी लागायला, संस्काराची मोळी बांधायला आई वडिलांच्या बरोबरीने आदर्श मानते तुम्हाला.
कविता पूर्ण झाली आणि 2 मिनिटे सर्व निशब्द झाले. मग टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांनी माझ्या भोवती गरडा घातला. मला कोणी खाली वाकून नमस्कार केला, कोणी तर चक्क माझी सही मागितली. लाजायला झालं, भरून आलं. पण कौतुकाचं संपूर्ण श्रेय मात्र तात्या तुमचं होतं. मी निमित्त होते. हाच अनुभव येत होता. तुमच्याबद्दल आदर द्विगुणित होऊ लागला. तुम्ही घेतले नसतील एवढे नमस्कार मी घेतले. कसूसूनच होत होतं. सावरकर सिनेमा पाहिला, मन उदास झालं. कधीच नव्हतं जाणवू दिलं ते तुम्ही होतात सोसलं. कारण ते तर होतं तुमचं कर्तव्य, ज्या देशाला तुम्ही घडवलं. खरंच माझ्या 60व्या वर्षी मी गेले अंदमानला. तुमच्याबद्दल आदर प्रचंड वाढला. अंदमानला गेले होते तेव्हा तुमची ती खोली पाहिली. बापरे, कसे राहिलात तिथे. तुमचा भाऊ आणि तुम्ही कमालच केलीत बाई. पण कसे जगले असाल त्या काळात. तुम्ही स्वातंत्र्यवीर पदवी मिळवलीत, पण माईचं काय. राग मानू नका आजोबा, हक्काने मी ते तुम्हाला विचारलं. मी ती कोरून हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो हल्लाच नाही. काथ्या कुठनं पायात साखळदंड भयंकर यातना झाल्या भोगल्या असतील तुम्ही. नजरेला एक माणूस नाही, बोलायला कोणी नाही, भाऊ असून भेट नाही. अशी एक नाही, 2 नाही, तर 12 वर्ष तेथे काढलीत. बापरे, अभिमान मला सर्व भारतीयांना वाटतो तुमचा. कशी या समुद्रात उडी मारलीत, भीती नाही का वाटली. तुमचे कालकोठडीत लिहिलेले कमला महाकाव्य आहे माझ्याकडे. पण मला तुमचे मराठीवरील प्रेम माहिती होतंच. तुम्ही अनेक इंग्रजी शब्दांना दिलेले पर्यायी शब्द, खास करून मेयरला दिलेला महापौर हा शब्द कमालच केलीत तेव्हा. तुम्हाला मानाचा मुजरा. तुमची काव्ये, तुमची लेख, भाषेचा किती अभिमान तुम्हाला आणि तुमचा आम्हाला. त्या दिवशी तुमचा वाढदिवस होता. मी पाहिलेले बारीच माणसं रांग लावून उभी होती. ती कठड्या बाहेरून पाहत होती. तुमचे लक्ष माझ्याकडे गेले. तुम्ही मला लगेच आत बोलवून जवळ बसवलं आणि सगळे हार मला दिलेत. आपण कोणी विशेष आहोत असे तेव्हा वाटले. असं बरंच मोठं पत्र आहे. आशा अरुण डोंदे. ज्या पद्धतीने जमलं त्या पद्धतीने वाचलं. तर अशा या सावरकरांना मानाचा मुजरा करून आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो संपवतो. हिंदू हृदय सम्राट सावरकरांचा, हिंदू हृदय सम्राट सावरकरांचा, हिंदू हृदय सम्राट सावरकरांचा. धन्यवाद.